सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आवाज का कमी आहे? मी म्हटल्यानंतर जय. जेवण झाले, आराम झाला, कालचा थकवा गेला, काल सांगितलेलं बाबांनी ते टेन्शन गेलं, तरी आवाज कमी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। बघा बरं आवाज कसा खणखणीत पाहिजे. आज आपल्या या वरुड गावामध्ये श्री चक्रधर मंडळ, श्री पंचकृष्ण प्रबोधन बहुउद्देशीय मंडळ व सर्वज्ञ महिला मंडळ वरुड यांच्या वतीनं श्री दत्तात्रय अवतार दिन साजरा होतोय. त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज आपल्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी खास करून पुन्हा शिरूर तालुक्यातील परमपूज्य परमहंत श्री ऋषिराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमार्ग सेवक अनिलदादा थोरात, कोकडे ताई आलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू. आज आपला हा दुसरा दिवस आहे, दुसरं सत्र आहे. काल आपण बघितलं स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला धर्म, धार्मिकता का, कशासाठी आणि कशा पद्धतीनं करायला लावलेली आहे. आणि ही करत असताना आपण समजून घेतलं की परमेश्वराने जो धर्म आपल्याला दिलेला आहे, आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तो धर्म फक्त आपल्या जीवाच्या हितासाठी, मुक्तीसाठी आहे. आणि जीवाचं हित आणि मुक्ती कशासाठी आहे, कशामध्ये आहे, याचं चिंतन करता परमेश्वराने सांगितले अनुसरल्याचा देव. मग अनुसरण म्हटलं की आपल्या मनामध्ये अत्यंत एक भीती, शंका, गैरसमज, अज्ञान या साऱ्या अवस्था एकाच वेळेस येतात. काहीतरी वेगळं प्रकार आहे असं आपल्याला वाटतं. परंतु अनुसरण हे आपल्या हिताचं, आपल्या भल्याचं आणि आपल्यासाठी परमेश्वराने सांगितले. त्याच्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला. अवतार घेऊन हे तत्त्वज्ञान स्वतः श्रीमुखी सांगितलं आणि अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत ते पोहोचवलेलं आहे. परंतु आता आपण लगेच तर त्याग करू शकत नाही, लगेच अनुसरू शकत नाही. बाबा तुम्ही सांगताय ते सर्व कळतंय हो आम्हाला, परंतु मग कितीतरी अडचणी, कितीतरी जबाबदाऱ्या, कितीतरी प्रॉब्लेम्स आहे. इथं ज्यांच्यासाठी सारं आयुष्य वेचलं, कष्ट केले, वेळ दिला, जीवन दिलं, तेच आता नीट सांभाळत नाही. आता आम्ही मार्गात जाऊन आम्हाला कोण सांभाळत? शंका आहे, प्रश्न आहे. मग उतारवयामध्ये काय होईल? तिथं गेल्यानंतर मग आम्हाला जे पाहिजे, जी सवय लागलेली ते भेटेल की नाही, अशा अनेक शंका आहे. आणि या शंका येणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे. परंतु देवाने आपल्यासाठी अनुसरण डायरेक्ट सांगितलं नाही. कोणती गोष्ट लगेच होत नसते. एखादा व्यक्ती IAS ऑफिसर झाला, IPS झाला किंवा एखादा यशस्वी व्यावसायिक झाला, तो लगेच होतो का? त्यांनी कुठंतरी सुरुवात केलेली असते आणि ती सुरुवात केल्यानंतर हळूहळू प्रगती करत करत त्या यश शिखरावरती तो पोहोचलेला असतो. तसंच आपलंसुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल करत करत परमेश्वरापर्यंत पोहोचून आपल्या जीवनाचं हित आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मग ते हित जर आपल्याला करायचं आहे तर जो थोडा जो बदल आहे, तो बदल कसा करावा? आम्ही तर करतोच आहे बाबा. सकाळी देवपूजा करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, स्थानवंदन करतो, क्रिया करतो, सर्व करतो. परंतु काल आपण बघितलं का सर्व करत असताना जे करायला पाहिजे, परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते आपण मात्र करत नाही. आणि ते आहे आपल्यातला बदल, वैचारिक बदल, मानसिक बदल, दृष्टीतला बदल. हा बदल थोडा आपण करत करत त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. लगेच बदल होत नाही. तो बदल गुणात्मक असला पाहिजे. आपल्यामध्ये अनंत दोष आहे,
ते दोष काढून गुण स्वीकारून त्या गुणात्मक बदलाला परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचता येणार आहे. देवाने सांगितलं आहे की ज्या ठिकाणी जाल तिथं गुण घ्या, कारण प्रत्येक जीवामध्ये अनंत दोष आहे आणि ते दोष न बघता गुण बघा, कारण प्रत्येक जीवामध्ये दोष जरी असले तरी गुण पण असतात काही ना काही. परंतु अनंत दोष जरी असले, अनेक दोष जरी असले, त्याच्यामध्ये असा एखादा गुण असतो की त्या सर्व दोषांवरती मात करत असतो. परंतु तो आपल्याला शोधता आला पाहिजे, बघता आला पाहिजे, स्वीकारता आला पाहिजे. आणि एखादा दोष असा असतो की त्याच्याकडे खूप चांगले गुण असतात, पण एकच दोष त्याच्या साऱ्या चांगल्या गुणांवरती पाणी फिरत असतं. त्याने ते आत्मचिंतन करून, आत्मपरीक्षण करून आपल्या हिताचं काय आहे, आपल्या भल्याचं काय आहे, काय सोडावं, काय घ्यावं याचा विचार करून, चिंतन करून आपला जीवन प्रवास, आध्यात्मिक जीवन प्रवास करायचा असतो. अन्यथा आपल्या जीवनाचं हित भलं आपल्याला करता येणार नाही. आणि परमेश्वराने बोध देऊन उतराई केलेली आहे. परमेश्वर बोध देतात, प्राप्तीला नेतात, पण मधला कड मात्र ह्या जीवाचा आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष. म्हणजे काय की बोध देण्याची जी प्रक्रिया आहे ती परमेश्वर करतात आणि प्राप्तीला नेण्याची प्रक्रिया परमेश्वर करतात. परंतु ह्या मधला जो कड आहे तो आहे त्यागाचा, निवृत्तीचा, अनुसरणाचा. तो मात्र जीवालाच करावा लागतो. आपल्यातला बदल आपल्यालाच करावा लागतो. कुठंतरी असं एखादं हॉस्पिटल नाही आहे. काल आता डॉक्टरांचं तुम्ही शिबिर घेतलं, शिबिरामध्ये सर्वांनी सहभाग घेतला. कधीतरी तुम्ही कोणत्या डॉक्टरला विचारलं का एखादं असं इंजेक्शन द्या का माझ्या विचारात बदल झाला पाहिजे, माझ्या दृष्टीत बदल झाला पाहिजे, माझ्या मनात बदल झाला पाहिजे, मला सर्व जग चांगलं दिसलं पाहिजे, वाईट दिसलंच नाही पाहिजे. असं काही इंजेक्शन नाही, अशा काही गोळ्या नाही ना, असं काही ऑपरेशन पण नाही. त्यामुळं तो जो बदल आहे, जी प्रक्रिया आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि हा प्रश्न जसा तुम्हाला पडला, मला पडला, तसा पूजनीय माईम भटांना पडला, आचार्यांना पडला, अर्जुन देवाला पडला. परंतु त्यांच्या समोर देव असताना त्यांनी देवाला विचारलं आणि देवाला विचारल्यानंतर देवाने जे उत्तर दिलं ते आपल्यासाठीच परमेश्वराने दिलेलं आहे. आपण काय समजतो, अर्जुन देवाला विचारलं, अर्जुन देवाने विचारल्यानंतर अर्जुन देवाला सांगितलं, पूजनीय माईम भटांनी विचारलं, माईम भटांना सांगितलं, त्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलं. जेव्हा असं आपण म्हणू, आपली मानसिकता तशी तयार होईल, त्या पद्धतीनं आपण त्याला स्वीकारू, त्याच वेळेस परमेश्वराच्या या धर्मापर्यंत आपण पोहोचू. अन्यथा परमेश्वरापर्यंत जाणं जेवढं अवघड आहे तेवढं सोपं पण आहे. परंतु सोपं कसं, समजून उमजून घेऊन त्यावरती चालायला लागलो तर. काल परमेश्वराने आपण बघितलं की परमेश्वराने आपल्याला आनंदाला न्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे, याची निवड केलेली आहे. पण आपण परमेश्वराची अजून निवड केली की नाही त्यावरती ते ठरतं. आणि म्हणून आपण परमेश्वराची निवड करणं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा ठेवणं, वासना ठेवणं. आणि ही वासना ठेवून आपले आध्यात्मिक प्रवास ज्ञानाच्या प्रकाशामध्ये चालत राहणं. अन्यथा अंदाजाने करून, कोणीतरी करून ती जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपण जात असेल तर तो कठीण असू शकतो, लांबचा असू शकतो. तो जवळचा करायचा असेल तर परमेश्वराला समजून, परमेश्वराचा धर्म समजून उमजून घेतला तरच आपल्याला तो भेटेल. पूजनीय माईम भटांची आणि देवाची भेट होते. तुम्ही बऱ्याच वेळा ते स्थान केलं असेल डोमेग्रामला, राजमठामध्ये. पूजनीय माईम भटांची भेट होण्याच्या अगोदर 18 पुराण, वेद, शास्त्र ह्या भारतामध्ये, या सृष्टीमध्ये जेवढे बी शास्त्र होते, धर्मशास्त्र, तेवढे सर्व अभ्यासले होते त्यांनी. परंतु एक ब्रह्मविद्याशास्त्र जे आहे ते न अभ्यासल्यामुळं परमेश्वर कोण, काय, आपलं जीवाचं हित कशामध्ये आहे, कशाने ते प्राप्त होणार आहे, हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. सगळे सामुग्रीवंत परंतु एक वाचुनी. स्वामी श्रीचक्रसुद्धा सांगतात की अर्जुन देव आहे किंवा पूजनीय माईम भट आहे, हे सगळे सामुग्रीवंत होते. सामुग्री तर आहे परंतु एक नाही. एक ते कोणतं? परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची ओळख, ब्रह्मविद्याशास्त्र, जीवनाचं हित कशात आहे. पूजनीय भांडारेकरांचं सुद्धा सर्व अभ्यास होता, परंतु नेमकं हित कशात आहे. जोपर्यंत देव जाणवत नाही, देव सांगत नाही, देव दाखवत नाही, तोपर्यंत जीवाला कळत नाही. तसंच आपलं आहे. परंतु पूजनीय माईम भट आले, भेट झाली, चर्चा झाली, बोध झाला आणि लगेच ते उठले आणि परमेश्वराला अनुसरले असं झालं नाही. कोणतीही गोष्टीची एक प्रक्रिया असते.
त्या प्रक्रियेतून ते सुद्धा गेलेले आहे. ज्यावेळेस पूजनीय माईम भट दररोज यायचे देवाकडं, आल्यानंतर चर्चा करायचे, आपल्या मनातले प्रश्न शंका विचारून घ्यायचे आणि त्याचं चिंतन आवर्तन करायचे आणि ते चिंतन आवर्तन करत करत मग नंतर ते अनुसरलेले आहे. परंतु ज्यावेळेस ते कर्मराटीत होते, म्हणजे आपल्यासारखे सांसारिक जीवनामध्ये होते, त्यावेळेस देवाकडे यायचे, चर्चा करायचे, चिंतन करायचे, प्रश्न विचारायचे आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठीच विचारलेला आहे. ज्यावेळेस देवाचिंत्यांची भेट होते, चर्चामध्ये देवाला ते विचारतात की देवा, तुमची जी भक्ती आहे, परमेश्वराची जी भक्ती आहे, 2 ठिकाणी 2 लोक करतात म्हटले. एक प्रपंचामधले लोक आणि एक संन्यासी लोक, म्हणजे ज्यांनी प्रपंच सोडलेला आहे. तर आम्ही तर आज संन्यास घेतलेला नाही, अजून तर आम्ही अनुसरलेलं नाही, आम्ही तर त्याग केलेला नाही. मग या प्रपंचात राहून आम्ही नेमकी तुमची भक्ती कशी करावी, कशा पद्धतीनं करावी, हे जर सांगितलं तर आम्हाला ते सोपं होऊन जाईल. आणि ते परमेश्वराने जे सांगितलं आहे तीच वासनिकांची अस्तिपरी आहे. ते जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर परमेश्वरापर्यंत पोचणं अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण तेच आपल्याला माहीत नाही. आपल्याला आज या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये राहत असताना काय करायचं हे माहीत नसल्यामुळं आपण जे दिसतं इकडं तिकडं, ऐकतो इकडं तिकडं, ते करत राहतो. म्हणून उपदेश घेणं म्हणजे काय आणि उपदेश घेतल्यानंतर मला करायचं काय, या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या हिताच्या अनुषंगाने तुमचा प्रवासच सुरू होणार नाही. उपदेश न घेतलेल्या व्यक्ती, त्यांना कन्फ्युजन असतं, संभ्रमावस्था असते. सर्व एक समजताय आणि हे वेगळे का समजताय. पूजनीय माईम भट्टांनासुद्धा ते कन्फ्युजन होतं, ती संभ्रमावस्था होती. मग हत्तीच्या दृष्टांतून त्यांनी देवता आणि परमेश्वरातला फरक सांगितला. ह्या हत्ती बघायला सारे लोक जातात, तसे आंधळे पण लोक जातात. कोणी शेपटीला हात लावतं, कोणी पायाला, कोणी पोटाला, पाठीला, कानाला, सोंडेला हात लावतं. आणि ज्यानी ज्याला हात लावला तो ते समजतो. शेपटीला हात लावणारा म्हणतो हत्ती खरट्यासारखा आहे, पायाला हात लावणारा म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, पाठीला पोटाला हात लावणारा म्हणतो भिंतीसारखा आहे, पोत्यासारखा आहे, मुसळासारखा आहे, सुपासारखा आहे. परंतु देवाने त्यातूनच आपल्याला एक सुंदर असं मोठं तत्त्वज्ञान दिलेलं आहे की ह्या हत्तीचे एक अवयव आहे, हे एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होतो. तसं या देवता ह्या परमेश्वराची एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती आहे, त्याच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे, तो म्हणजे परमेश्वर. आणि त्या परमेश्वराची भक्ती आपण केल्याशिवाय आपल्याला जीवनाची मुक्ती होत नाही. हा बोध पूजनीय माईम भट्टांना झाला. पण झाल्यानंतर आता मला तर देव पाहिजे, परंतु मी तर लगेच आता जे देवाने अपेक्षित केलेलं आहे ते करू शकत नाही, आणि मग मला करायचं काय. आणि म्हणून देवाने तिथं आपल्या प्रापंचिक सांसारिक नामधारक वासनिकांसाठी जे तत्त्व सांगितले, ते तत्त्व जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर आपल्याला आपला धर्म, धार्मिकता करणं अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि त्या जीवन जगत असताना, भक्ती करत असताना आपल्या मनामधल्या ज्या शंका आहे, संभ्रमावस्था आहे, अज्ञान आहे, भीती आहे, ते सुद्धा निघून जाईल. कारण आपल्या मनात जे प्रश्न आहेत तेच त्यांच्या मनात प्रश्न आहे आणि तेच देवाने सोडवलेले आहे. अशी कोणती गोष्ट नाही की देवाने सांगितलेली नाही, अशी कोणती अडचण नाही की ती देवाने सोडवलेली नाही आहे, असा कोणता प्रश्न नाही आहे का तो आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं नाही, त्याचं उत्तर सांगितलेलं नाही. पण आपण शोधत नाही. शोधलं तर सापडेल, आणि न शोधल्यामुळं आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून आपल्या मनामध्ये संभ्रम, भीती, गैरसमज असतो. तेच अनुसरणाच्या बाबतीत आहे, त्यागाच्या बाबतीत आहे. आणि ती जी भीती आहे ती अज्ञानाची आहे, अन्यथा ज्ञानाची आहे. त्यातून बाहेर पडण्याशिवाय, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून पूजनीय माईम भट्टांना देवाने जे सांगितलं ते आपल्या जीवनात आज उतरवणं गरजेचं आहे. ते उतरवल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. आपला आध्यात्मिक जो प्रवास आहे त्याची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने सांगितलं, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, मान्य केलं देवाने का प्रपंचामध्ये सुद्धा भक्ती करतात, परंतु ती भक्ती कशा पद्धतीने त्यांनी केली तर मग परमेश्वरापर्यंत पोहोचतील. कशा पद्धतीनं ती वाटचाल जर केली तर अनुसरणापर्यंत पोहोचतील. आणि देवानी नुसतं हेच नाही सांगितलं, जो बी तत्वज्ञान, कारण आपला धर्म आहे निवृत्ती धर्म.
त्यामुळं जे बी तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलं आहे ते निवृत्तीपर सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सांगितलं आहे, त्यागाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. क्षणोक्षणी त्यागाचा धर्माशी संबंध आलेला आहे, परंतु तो लगेच तर आपण करू शकत नाही. पण क्षणोक्षणी कोणता आणि कसा, कधी, कुठं, किती, हा जर त्याग आपण करत राहिलो, काल आपण वाईट विचाराचा, नकारात्मक विचाराचा, नकारात्मक दृष्टीचा, आपल्या डोक्यामध्ये असलेले गैरसमज, अज्ञान, जो कचरा आहे त्याचा त्याग केला, तो त्याग केल्याशिवाय आपला प्रवास सुरूच होत नाही. कुठेही आपल्याला जायचं तर आपण स्वच्छ कपडे घालतो, साऱ्या गोष्टी व्यवस्थित पॅकिंग करतो आणि मग प्रवासाला निघतो. तसं परमेश्वर प्राप्तीच्या प्रवासाला निघताना आपलं डोकं, आपलं मन, आपली बुद्धी, आपली दृष्टी स्वच्छ ठेवावं लागते आणि ज्ञानाचं गाठोडं, आचरणाचं गाठोडं, त्यागाचं गाठोडं घेऊन निघावं लागतं. त्याच्याशिवाय परमेश्वराचा हा प्रवास आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आणि पूजनीय माई भट्टांना देवाने सुंदर असं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, ते आपल्या जीवनात जर आपण उतरवलं तर अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि हे उतरवण्यासाठी परमेश्वराकडं जायचं आहे आपल्याला, परमेश्वरासारखं व्हायचं आहे. परमेश्वर आपल्याला आपल्यासारखं करताय, परमेश्वर आपल्याला करत नाही, आपण परमेश्वर होत नाही. परंतु जोपर्यंत परमेश्वरा समान आपण होत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती पण आपल्याला भेटत नाही. मग ती परमेश्वर कोण आहे, ती वस्तू काय आहे, ती वस्तू आपण जर बघितली, समजली, जाणून घेतली, त्याच्यासारखं होणं म्हणजे किती मोठं आव्हान आहे, एवढं सोपं आहे का? परंतु त्याची कुठंतरी सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती सुरुवात ज्ञानातून, आचरणातून, त्यागातून, आपल्या जीवनातल्या बदलातून होत असते. सिकंदर राजा असतो आणि या सिकंदर राजाच्या राज्यामध्ये एक साधू असतो. तो साधू अत्यंत निष्प्रिय असतो, वैरागी असतो, विरक्त असतो, त्याला कशाची अपेक्षा नसते. आपलं आपलं देवस्मरण, चिंतन करणं, भिक्षा मागणे, लोकांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीचा त्याचा जीवन प्रवास चालू असतो. परंतु त्याच्याकडं काहीच नसतं, पण त्याच्याकडे एकच असतो, पाणी पिण्याचा ग्लास. तो पाणी पिण्याचा ग्लास हीच त्याचं इस्टेट, हीच त्याची कमाई असं समजून तो चालत असतो. आणि एकदा अचानक तो पाणी पिण्याचा एकच ग्लास त्याच्याजवळ जे आहे तो बी चोरी जातो. आणि चोरी झाल्यानंतर तो सकाळी उठल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का आपला जवळचा जो ग्लास आहे तो चोरी गेलेला आहे. तो आनंदाने नाचायला सुरुवात करतो, हसायला लागतो. लोकांना आश्चर्य वाटतं की अरे काय करताय, बाबा तर दररोज शांत असतात आपल्या आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये, आणि आज बाबा उड्या मारताय, हसताय, का बरं, एवढी खुशी का, आनंद का बाबांना झाला? लोकांनी विचारलं की बाबा तुम्ही का एवढे खुश, एवढे का आनंद? म्हणजे माझा ग्लास चोरी गेला. लोकांना ते ऐकल्यानंतर हळहळ वाटली, दुःख वाटलं की बाबांजवळ काहीच नाही, एकच ग्लास तो बी चोरी गेला. त्यांना मात्र दुःख झालं, बाबांना आनंद झाला आहे. मग एक विचारतो, बाबा तुम्ही दुःखी व्हायला पाहिजे, आनंदी काय मात? म्हणजे अरे माझ्या दुःखाचं तेच कारण होतं, माझी भावना काय होतं, तो माझा ग्लास, ही भावना आज तुटली, ही इच्छा तुटली, वासना तुटली, आणि त्या ग्लासामुळं बऱ्याच वेळा माझी झोप मोडवायची. रात्री झोपताना मला असं वाटायचं हा चोरी तर जाणार नाही, चोरी तर जाणार नाही, म्हणून कधीतरी रात्री मला जाग यायची, मी तो ग्लास बघायचं, परत ठेवायचं, परत झोपायचं, माझी झोप मोडवायची. म्हणजे आज तो ग्लासच गेला, त्यामुळं आता झोपही बी उडायचं थांबलं आणि माझं पण जे आहे ती भावना पण गेली. आता लोकांच्या विचाराच्या पलीकडं होत, कारण लोकांनी गोळा करायचा जो सपाटा लावलेला आहे त्यातून एक सुई जरी चोरी गेली आपली तरी आपण कन्फ्युजन होतो. तुमच्याकडून एखाद्या बाईने, शेजारच्या बाईने कधीतरी सुई किंवा काहीतरी वस्तू नेलेली असेल तर ती वस्तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात 4 दिवस असे 5 दिवस असे डोक्यात तेच राहतं. कामं दिवसभर करत राहता, तुम्ही बोलत राहता, गप्पा मारता, कामं करता, परंतु डोक्यात असं असतं का त्या बाईने अजून ती वस्तू दिली नाही, त्या बाईने अजून ती वस्तू दिली नाही. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती खटकी डोक्यातली काही जात नाही. हे लागले पण आहे आपलं प्रपंचाचं, त्या वस्तूविषयी आसक्ती आहे, परंतु ती त्यांच्यामध्ये नव्हती. आणि ही जी बातमी आहे ही सिकंदर राजापर्यंत पोहोचते. सिकंदर राजालाही हेवा वाटतो की आपल्या राज्यात असेही साधू आहे कोणीतरी. त्याला हेवा वाटल्यानंतर तो येतो बाबाच्या दर्शनाला. आणि बाबा सकाळी सकाळी मस्तपैकी, थंडीचे दिवस असतात, उन्हामध्ये ऊनपाळ्या खात खाली मस्तपैकी फुटपाथवर बसलेले असतात. लोक येतात, दर्शन घेतात, जातात. बाबा आपल्या आपल्या परमेश्वर स्मरणामध्ये मग्न असतात. सिकंदर राजा समोर आल्यानंतर दर्शन घेतो
म्हणले बाबा मी सिकंदर राजा. राजा बाबा म्हणतो मी ओळखतो तुम्ही सिकंदर राजे आहात. म्हणले बाबा मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. म्हणे माझ्यासारखं व्हायचं आहे. म्हणे हो. बस म्हणे मग उन्हात माझ्या शेजारी. आता राजा आणि तो खाली कसा बसणार? त्याला लगेच त्याचा युगो जागा झाला. मी राजा आणि खाली कसं बसणार? सारे लोक काय म्हणतील? ते म्हटले नाही नाही बाबा आत्ता नाही, मला अजून जग जिंकायचं आहे. असं म्हटल्यानंतर ते बाबा म्हणतात तू माझ्यासारखा कधीच होऊ शकत. त्याला थोडंसं खटकलं. तो म्हणे असं का? म्हणे अरे बाबा जग जिंकायला निघायला पहिले स्वतःला जिंक. स्वतःला जिंकलं तर जग पण जिंकशील आणि माझ्यासारखा पण होशील. ही जी भावना, ही जी वृत्ती आहे, परमेश्वराला प्राप्त करायला आपण निघालो आहोत. आणि परमेश्वराने जे जे सांगितलंय ते मात्र आपल्याला करता येत नाही. आपण म्हणतो नाही हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, असं झाल्यावर करू, ही जबाबदारी, ती जबाबदारी. जबाबदाऱ्या मात्र संपत नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीला जायचं असेल तर लगेच तयारी करावं लागते. लगेच तयारी करून त्या गोष्टीवरती जाण्याचा प्रयत्न, इच्छा, वासना ठेवावं लागते. अन्यथा ह्या ज्या गोष्टी आहे त्या साऱ्या व्यर्थ जाऊ शकतात, व्यर्थ होऊ शकतात. आणि म्हणून आपण आज काय करायचं आहे आणि ते ऐकल्यानंतर लगेच कधीपासून लगेच सुरुवात करायची आहे तर उपयोग आहे त्याचा. नाही तर एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानातून विसरून गेलो, सत्संग झाला, घरी गेले, संपलं, असं होत नाही. त्यासाठी देव सर्वज्ञ श्री जगप्रभूने एक सुंदर असा दृष्टांत सांगितला आहे. एक मांत्रिक असतो म्हणे. तो जो मांत्रिक आहे तो मांत्रिक त्याला काहीतरी जी विद्या आहे, मांत्रिक जे तंत्र कंत्र मंत्र जे आहे त्याला ते करण्यासाठी एक मानवी कवटीची आवश्यकता असते. आणि मानवी कवटीची आवश्यकता असल्यामुळं तो एका स्मशानभूमीमध्ये जातो आणि कवटीच्या शोधामध्ये कवटी शोधायला लागतो. एक मानवीय कवटी त्याला भेटते, दिसते. आता आपल्या मनामध्ये काय कवटी कवटी आहे, त्याला भेटली, विषय मिटला. परंतु त्यांनी त्या कवटीची सुद्धा परीक्षा पाहिली. ती कवटी हातात घेतल्यानंतर एक काडी घेतली गवताची आणि ती गवताची काडी एका कानातून टाकली, ती दुसऱ्या कानातून निघाली. तर म्हणली ही कवटी काहीच कामाची नाही म्हटली. त्यांनी फेकून दिली ती कवटी. आपण एका कानातून ऐकतो, दुसऱ्या कानातून विसरून जातो. आता 0 मिनिटानंतर विचारलं मी काय सांगितलं आणि काय बोललो तरी तुमच्या डोक्यात राहत नाही. का तर ते डोक्यात गेलेलंच नसते, एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून बाहेर गेलेलं असतं. म्हटली ही कवटी काय कामाची नाही. दुसरी कवटी घेतो. तसंच तो परीक्षा बघतो, कानातून काडी टाकल्यानंतर ती तोंडातून निघते. म्हणले ही कवटी पहिल्या कवटीपेक्षा बेकार, काहीच कामाची नाही, ऐकतं तिकडे जाऊन बघतं. म्हटले काहीच उपयोगाचं नाही, कशासाठी ऐकलं हेच समजत नाही. म्हटलं ती बी फेकून देतो. तिसरी कवटी घेतो. ती कवटीच्या मात्र कानातून काडी घातल्यानंतर ती ना कानातून निघत ना तोंडातून ती आतमध्ये जाते. म्हणजे ही कवटी उपयोगाची. आपलं जे तत्त्वज्ञान आहे आपण चिंतन केलं पाहिजे, अंतर्गाम्य केलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये साठून त्याचा विचार करून त्यावरती आपण चाललो पाहिजे. ज्याप्रमाणे जनावर असतात बघा, दिवसभर चरतात, खातात, परंतु रात्री काय करतात, रवंत करतात. तसं आपण सत्संग ऐकल्यानंतर, वाचन केल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनातून आपल्यातला बदल काय अपेक्षित आहे तो आपण केला पाहिजे. तर परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. परमेश्वरसुद्धा कोण अधिकाराचा, कोण योग्य जीव आहे त्यालाच बोध, उमट, जाणीव करून देत असतात. त्याच्यासाठीच या परमेश्वराच्या प्राप्तीच्या, मुक्तीच्या संध्या प्राप्त परमेश्वर करून देतात. परंतु त्याच्यासाठी आपल्यालाही त्या कवटीसारखं अंतर्गाम्य करावं लागेल. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, नुसतं ऐकायचं नसतं, ते ऐकून आपल्या जीवनामध्ये उतरवायचं असतं. ते उतरून आपल्या जीवनातला बदल जो परमेश्वराला अपेक्षित आहे तो करायचा असतो. अन्यथा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊन उपयोग काय म्हटले. पूज्य माईम भटांना ग्रस्त आश्रमाचा आचार परमेश्वर सांगतात. तू ग्रस्त आहे. पूज्य माईम भट किती हुशार होते बघा. मी आज ग्रस्त आहे ना, तर मग मला ग्रस्त आश्रमाचा आचार सांगा. आणि नुसतं देवाला पूज्य माईम भटांनी ग्रस्त आश्रमाचाच आचार विचारून नाही घेतला. म्हटले मी आज ग्रस्त आहे परंतु उद्या ग्रस्त राहणार नाही आहे. उद्या मला परमेश्वर प्राप्तीसाठी त्याग करायचा आहे, अनुसरायचा आहे, तर त्याचा सुद्धा आचार देवाने त्यांनी विचारून घेतलं. आणि देवानी एकाच वचनामध्ये सारा धर्म तत्त्वज्ञानाचा आणि साधुत्वाचा अनुसरणाचा सिद्धांत सांगून टाकला. एकच वचन. ते जरी आपल्या जीवनात उतरवलं, आपण भविष्याच्या अनुषंगाने उतरावायचा विचार केला आणि कोणत्याही साधूनी तो घेतला तरी त्याचं अनुसरण सिद्धीत जाईल, तरी त्याला परमेश्वर भेटेल. खूप काही तत्त्वज्ञान सांगितलेलं देवाने, परंतु त्या तत्त्वज्ञानातून काय घ्यायचं अचूकपणे, काय स्वीकारायचं
आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडून आणायचा हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही. आणि जे कळणार नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात पण येणार नाही. आणि म्हणून आपण तत्वज्ञान अभ्यास करत असताना अचूकपणे यथार्थपणे समजून उमजून घेऊन आपल्यातला बदल करण्यासाठी आपण ते घ्यायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर नुसतंच ऐकतो आपण. आता खूप सत्संग ऐकतो, वाचन खूप करतो, धार्मिकता खूप करतो. काल मी सांगितलं त्यातला 1% जरी नीट समजून उमजून जरी केलं तरी देवापर्यंत पोहोचा. एक नदड भाराभर चिंध्या काय उपयोगाच्या नाही. खूप करायचं आणि डोक्यात काहीच नाही घ्यायचं, बदल काहीच करायचा नाही, तर ते खूप करून काय उपयोग नाही. परमेश्वराने पूजनीय माईम भट्टाला निमित्त करून आपल्याला पहिलं वचन सांगितलं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बहुतामध्ये जयाची विशेष प्रचिती म्हटली. आता आपल्याकडं जीवन जगत असताना भक्ती करत असताना अनेक साधू संत आपल्याला भेटतात, मार्गदर्शनासाठी भेटतात, क्रियेसाठी भेटतात, कुठं मार्गात जातो आपण, बहुत आहे. परंतु विशेष प्रचिती कोणाकडून का ज्याच्याकडून वेद झाला, बोध झाला, अनेकांना अनुसरणाला ते निमित्त झाले, असे जे साधू संत आहेत त्याच्यापासून आपल्याला सुख स्वास्थ्य लाभेल हे एक लक्षण परमेश्वराने सांगितलंय. म्हणून ती आपल्या डोक्यातली जी विशिष्ट बुद्धी ती काढून टाकली. आपल्या डोक्यात काय, आमचे गुरु, माझे गुरु, ही जी विशिष्ट बुद्धी परमेश्वराने पूजनीय महादैसा आहे आचार्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलंय, तुम्ही अच्युत गोत्र परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. आचार्यांच्या बाबतीत परमेश्वराने महादैसाला सांगितलं की आता आजपासून इथून पुढे जे बी तुम्हाला विचारायचं ते आचार्यांना विचारा. ते आता त्या योग्यतेचे झालेले आहे. महादैसाच्या मनात सहजच येतो, अरे बापरे परमेश्वरासारखे झाले म्हटले. मग देवाने लगेच सांगितलं विशिष्ट बुद्धी, परमप्रीती करायची पण विशिष्ट बुद्धीने ठेवायची. हाच असं नव्हे, जे चांगलं आहे ते घेण्याची प्रवृत्ती आपली कोणाकडूनही असली पाहिजे, कुठूनही असली पाहिजे. अरे जग हे चांगुलपणाचं भांडार आहे, पण आपली दृष्टी तशी असली पाहिजे, आपली नजर तशी असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण गुणी असलं पाहिजे. आपणच गुणी नसेल तर आपल्याला चांगलं काहीच दिसणार नाही, कुठंच दिसणार नाही, चांगलं ऐकायला भेटणार नाही, चांगलं पाहायला भेटणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला क्लीन करत नाही, स्वच्छ करत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरं काही स्वच्छ पण दिसणार नाही. जोपर्यंत तुम्ही गुणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याकडून गुण पण घेता येणार नाही, गुण पण स्वीकारता येणार नाही. कारण तुम्ही कसे आहात त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून देवाने सांगितलंय की साधू संत येतात, मार्गदर्शन करतात, वासनिक येतात, मार्गदर्शन करतात, परंतु आपल्याला कोणाकडून काय भेटेल याची जाणीव विशिष्ट बुद्धी न ठेवता जिथून पाहिजे तिथून मिळेल तिथून घेण्याची प्रवृत्ती तुम्ही ठेवली पाहिजे. कारण तुम्ही प्रपंचात आहात. या प्रपंचात राहत असताना विशिष्ट बुद्धी न ठेवता हा सारा माझा स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून मला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं हे माझं साधन आहे. या साधनावर परमप्रीती ठेवून विशिष्ट बुद्धी न ठेवता जे बी आहे ते माझे आहे, परंतु जे योग्य सांगणारे आहे, यथार्थ सांगणारे आहे, यथार्थ करणारे आहे, धर्म सांभाळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला देव भेटू शकतो असा आत्मविश्वास ज्यांच्यामुळे निर्माण झाला त्यांच्यापासूनच आपल्याला पुढे परमेश्वराचे सुख स्वास्थ्य जी आहे, धर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे मिळू शकतं. अशी भावना, अशी विचारधारा तुम्ही ठेवली पाहिजे. म्हटली विशिष्ट बुद्धी डोक्यावरून काढून टाकली पाहिजे आणि ह्या भ्रमातूनही आपण पडलो पाहिजे. कारण आपल्याला खूप अभिमान असतो, त्यातून आपलं संघटन होत नाही, आपण एकत्र येत नाही. आपण स्वामी श्री चक्रांचा परिवार म्हणून अजून समाजापर्यंत गेलोच नाही, समाजापुढे गेलोच नाही. हा ह्या वेलीचा, तो त्या वेलीचा, ह्या मार्गात होतो त्या मार्गाचा, आमचे बाबा तुमचे बाबा. समाजामध्ये राहत असताना आमचा देव आणि तुमचा देव आपण दरी पाडलीच आहे. आता इथं आल्यानंतर सुद्धा आमचं तुमचं हा विकल्प आपण करायला लागलेलो आहे. या विकल्पातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि हे विकल्प आहे मनाचा धर्म. मन मालका मनात बऱ्याच विचार येत राहतात आणि त्या विचारातून बाहेर पडून स्वस्थता निर्माण करणं, त्या स्वस्थतेतून परमेश्वराचं स्मरण, चिंतन आणि धर्म आचार विचार सांभाळणं हे ग्रस्त आश्रमांच्या सर्व सद्भक्तांचा हा पहिला आचार आहे. स्वस्थता लाभली पाहिजे, शांतता लाभली पाहिजे. जे परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे ते आपले, जे यथार्थ आपल्याला सांगताय
मार्गदर्शन करतायत ते आपले. आज सगळीकडे गर्दी आहे आणि या गर्दीमधून आपल्याला आता शोधायचा आपला तो कोण, जो स्वामींचा आहे, जो परमेश्वराचा आहे, तो आपला आहे, जो कोणत्याही प्रकारचं तत्वज्ञानात तडजोड न करता स्वतःही करतोय, दुसऱ्याला सांगतोय जे आहे तेच, याच्या व्यतिरिक्त बदल नाही, याच्या व्यतिरिक्त कॉम्प्रोमाइज नाही, याच्यात तडजोड नाही, असा जो आहे तो आपला आहे. आणि तो आपल्याला शोधता आला पाहिजे. त्या शोधण्यातूनच आपण त्यातून, त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत प्राप्तीचा हा प्रवास आपण केला पाहिजे. पहिला आचार आपली मनातली जी विशिष्ट बुद्धी आहे, मनातला जो विकल्प आहे, तो आपण काढून समभाव निर्माण केला पाहिजे. तो एवढा सोपा नाहीये. परमेश्वर सम, जीव विषम. वास्तविक परमेश्वराच्या मनामध्ये असं कधी सृष्टी निर्माण केल्यानंतर असं डोक्यात आलं असेल का विशिष्ट लोकांनाच आपण बोध द्यावा, विशिष्ट लोकांनाच आपण प्राप्तीला न्यावं, मानवांसाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून अवतार घेतलाय का? नाही, सकळ जीवाते चिंतिती. परमेश्वराचं तत्वज्ञान आहे हे अत्यंत प्रगल्भ आहे, बोल्ड आहे, मोठं आहे, अमर्यादित आहे. त्याला विशिष्ट चौकटीत बांधता येणार नाहीये. त्यासाठी आपल्याला सुद्धा प्रगल्भ व्हावं लागेल, मोठं व्हावं लागेल. चैतन्यपर परमेश्वराच्या पलीकडं परमेश्वर तेवढं मोठं, त्याचं तत्वज्ञान आहे तितकंच मोठं. ते जाणून उमजून समजून घेऊन या छोट्या विचारातून आपण बाहेर पडलो पाहिजे, न्यारो विचारातून आपण बाहेर पडलो पाहिजे, या विषमतेतून आपण बाहेर पडलो पाहिजे. ही समभाव आपला निर्माण झाला पाहिजे. नुसतं आपल्याच बाबतीत नाही, आपण मानव आहोत, आपण एका देवाचे, एका धर्माचे आहोत, म्हणून आपल्यामध्ये समभाव निर्माण होणं तर हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, तो आपलेपणा आहे. पण ती जगाच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, या ब्रह्मांडाच्या सृष्टीच्या बाबतीत सुद्धा समभाव निर्माण करण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झाली पाहिजे. की हे सारं जग परमेश्वराने, सृष्टीत परमेश्वराने निर्माण केली. साऱ्या जीवाला, अनंत जीवाला परमेश्वराने त्या सृष्टीमध्ये आणलं आणि या सृष्टीमध्ये आणून परमेश्वराने प्रत्येकाला संधी दिली. कारण प्रत्येकाला एका सृष्टीत एकदा बोध देण्याची संधी परमेश्वर देतात. मग तो आज आपण कोणत्या संप्रदायाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, हा जो विकल्प आपल्या मनामध्ये आलेला आहे, तो कधीतरी एक तर बोध होऊन गेला असेल, नाही तर बोधाची पायरी वेळ अजून आलेली नसेल. तुम्ही पोचले याचा अर्थ ते काहीतरी कमी दर्जाचे असं समजू नये. आपण ती एक दरी निर्माण केलेली आहे. नाही नाही, ते तुम्हाला नाही जमणार, हे अन्याय आहे. आमचा देव, तुमचा देव, एक दरी निर्माण केली, अंतर निर्माण केलेलं आहे. त्यातून आपण बाहेर पडायचं. आपल्याला जे भेटलंय, जे भेटून समजलंय, कळालंय, जाणवलंय, त्याबद्दल अभिमान ठेवलाच पाहिजे. धर्माचा अभिमान जेव्हा आपण घेऊ तेव्हा धर्म आपला अभिमान घेईल. परमेश्वराचा अभिमान घेऊ तेव्हा परमेश्वर आपला अभिमान घेईल. निराभिमान हा परमेश्वर, पण आपल्या लागेल अभिमान. परंतु ती गोष्ट कोणत्या पद्धतीने घ्यायची, कशा पद्धतीने समाजापुढे मांडायची. तुमच्या बोलण्यातून बरेच लोक धर्मापासून दूर गेलेले आहे. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या विचारातून, आचारातून बरेच लोक येऊ पाहत आहेत, परंतु ते थांबलेले आहेत. त्याच्यासाठी आपला बदल, पहिला तो बदल आहे विचाराचा, विचाराच्या बदलातून आचाराचा, आचाराच्या बदल्यातून त्यागाचा निर्माण जेव्हा होईल तेव्हा परमेश्वराचा जो धर्म आहे समाजापर्यंत आपण नेऊ शकतो. एवढा मोठा श्रेष्ठ धर्म समाजाभिमुख का झाला नाही, याचं कारण काय? आपल्याला ती खंत आहे. एवढं मोठं तत्वज्ञान आहे, एवढा मोठा परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, मग लोकांना का कळत नाही, का समजत नाही? याचं कारण की आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं राहणं, आपली नजर, आपली विचारधारा, या साऱ्या ज्या गोष्टी आहेत याला त्या कारणीभूत आहे. आणि कुठंतरी आपण हा परमेश्वराचं जे मिशन आहे हे आपल्या आचारा विचारातून थांबवण्याचं जर आपण काम करत असेल तर तो सर्वात मोठा दोष आहे. म्हणून या विकल्पातून आपण बाहेर पडलो पाहिजे. मी पोचलोय, परंतु हा पोचायचं बाकी आहे. अजून जेवढं कर्तव्य आहे, जेवढी गरज आहे, त्या कर्तव्य गरजेपुरतं जेवढं आपल्याला समजतं, कळतं, तेवढं आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची तळमळ, इच्छा ठेवली पाहिजे. आणि कुठून घ्यायचं आणि कोणाला द्यायचं हा सेन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या धर्मामध्ये आपण प्रगतीला जाऊन परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. अत्यंत महत्त्वाचा पुढचे सूत्रही तेच महत्त्वाचं आहे. विशिष्ट बुद्धी काढून परमेश्वराने आपल्याला एक समविचार करण्याचं सांगितलेलं आहे. त्याचा समाजात राहत असताना सर्वात जास्त संबंध, प्रसंग कोणाला येतो? नामधारक वासनिकाला येतो.
कुठं नातेवाईकांच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हा प्रसंग येतो आणि या प्रसंगातून आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे भीती निर्माण होते, आपली ओळखही मग आपण सांगत नाही आणि त्यातून दोष लागेल का काय भीती मनामध्ये येते. आणि म्हणून धर्म जसा पाहिजे तसा आपण न समजून घेतल्यामुळं जसा पाहिजे तसा सांभाळत पण नाही, करता पण येत नाही आणि त्यामुळं मग आपण एक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट क्रिया करत राहतो. त्याच्यातूनच परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलेले एक विधी किंकरू, एक परमेश्वर किंकरू. आपण विधी किंकर न होय, परमेश्वर किंकरा होय. विधी आणि अविधी हे शब्द आपल्याला कंटिन्यू आपल्या कानावर येत राहतात आणि जर आपल्याकडून अविधी झाला तर आपल्याला दोष लागेल का काय, ही भीती आपल्या मनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात असते. पण देव काय म्हणतात, विधी किंकर न होय. अन्य लोक जे आहे ज्यांना बोध नाही, जे देवी देवतेची भक्ती करतात, ते किती विधीच्या अधीन झालेले असतात, तशा पद्धतीने आपण अधीन होऊ नये म्हटलं. आपले इतक्या विधीच्या अधीन झालेलं आहे का आपल्याला असं वाटतं की जर दररोज मी 4ला उठते ना, 4ला उठलं नाही, 4ला उठलो तर आता काहीतरी दोषच लागला का काय. आणि असे प्रसंग नवरात्रामध्ये, अशा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणीतरी शब्द दिलेला असतो आपल्या गुरुवाला, मी 4ला उठेल, पारायण करेल, स्मरण करेल, चिंतन करेल. आणि कधीतरी कळत न कळत त्याच्या टायमिंगमध्ये थोडंफार इकडं तिकडं झालं तर त्याच्या मनामध्ये असं पालचूक चुकल्यासारखी होते. आपण स्थानवंदन करायला निघतो, आपल्याला आपल्या मनात आणलेलं असतं की आपण जायचंय आरतीपर्यंत, आरतीपर्यंत नाही पोचत तरी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, दोष लागतो का काय अशी भीती निर्माण. आपण त्याचं इतकं भाऊ केलेलं आहे, त्या विधीच्या इतकं अधीन गेलेलो आहे की परमेश्वराचा धर्म आहे आणि परमेश्वर इतका छोटा विचाराचा आहे की आपल्याकडून वेळ चुकला, उठणं चुकलं किंवा एखादी गोष्ट चुकली का लगेच तो लागेल, कोपेल, आपल्याला दोष लागून आपल्याला लगेच नरकात नेईल. इतका छोटा आहे का परमेश्वर? परमेश्वर कधी लागला, कोपला असं कधी ऐकलंय का? असं कधीच होत. म्हणून परमेश्वराने काय म्हटलं, विधीच्या किंकर होऊ नका. एक विधी किंकर आहे आणि एक परमेश्वर किंकर आहे. परमेश्वर स्वतः स्टेटमेंट काय देतात, तुम्ही विधी किंकर न होय, परमेश्वर किंकर होय. परमेश्वर किंकर तो म्हणजे काय, परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आहे आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. परमेश्वराने काय सांगितलेलं आहे, ब्रह्मविद्याशास्त्र काय सांगितलेलं आहे, मी जे करत आहे त्याचं प्रमाण काय आहे, कुठं आहे, त्या प्रमाणात बसून आचार प्रणाली आपण पाळणं म्हणजे परमेश्वर किंकर. तो परमेश्वराच्या अधीन व्हायचंय. परमेश्वराने अनुसरण्याची व्याख्या ह्याच अनुषंगाने सांगितली, यात अधीन व्हायचे म्हणित ते तिकीचे. परमेश्वर किंकरत्व म्हणजे परमेश्वराच्या अधीन व्हायचं, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालायचंय. आपल्याला समर्थवादावरची निष्ठाच नाही म्हणून आपण अनेक कर्मकांडाचा आधार घेत असतो. परमेश्वर समर्थ आहे आणि असं म्हणतोय आणि बाकीचे आधार पण आपण घेत राहतो आणि हे आधारातून बाहेर पडणं आणि परमेश्वराच्या अधीन राहून परमेश्वराने म्हणितलंय ते आपण करत राहणं हे ग्रस्त आश्रमांचं पहिलं दुसरं तत्व आहे. विशिष्ट बुद्धी काढणे, विकल्प मनातून काढणे आणि विधीच्या अधीन न होणे. आपण तर विधीच्या अधीन, आता तुम्हाला बघा किती विधीच्या अधीन आहे तुम्ही, ते केल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही. आणि आजपर्यंत जे करत आले ते विधीच करत आलो आपण, परंतु कोणत्या भावनेने आपण करतोय, कोणत्या हेतूने करतोय, त्याच्या पाठीमागचा समज आपल्याला किती आहे ज्ञानाचा, त्यानुसार ते करणं आणि त्यानंतर आपली स्वस्थता आपण प्राप्त करणं हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराचा जो धर्म आहे, तत्वज्ञान आहे, सिद्धांत आहे, ते खूप प्रगल्भ आहे. परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतकं अडकलेलो आहे का त्यातून आपण बाहेरच पडत नाही. हे नाही झालं तर ते शक्यच नाही, ते नाही झालं तर ते शक्यच नाही असं समजून आपण चालत राहतो. अमावस्या पौर्णिमा, वास्तविक सायन्सनी काय सांगितलेलं आहे, सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आली का अमावस्या होती, मध्ये चंद्र असेल तर अमावस्या होते, मध्ये पृथ्वी असेल तर पौर्णिमा होते. हे सायन्सनी सांगितलेलं आहे. पण आपल्या डोक्यात इतकं पक्क झालेलं आहे की आपण स्थानवंदन करायला सुद्धा सर्वात जास्त गर्दी तिथंच असते. महानुभावांच्या डोक्यातून जोपर्यंत अमावस्या पौर्णिमा निघत नाही तोपर्यंत तो महानुभावच होत नाही. हे विधी किंकरत्व आहे, नॅचरल, नैसर्गिक, स्वभावात माझा देव ही भावना. आणि तो माझा देव अत्यंत व्यापक आहे, चैतन्यापर परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. ही भावना जेव्हा समर्थ आहे, ही भावना, ही निष्ठा जोपर्यंत आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, विचारात येत नाही तोपर्यंत विधीचं जे जोखड आहे आपल्या मानेवरती पडलेलं ते आपण काढू शकत नाही. थोडंफार इकडं तिकडं झालं तरी आपल्या मनामध्ये कितीतरी पाल चुकतात, भीती वाटते. आणि मला हे दररोजचे प्रसंग आहे. एका व्यक्तीनं फोन केला, म्हणे बाबा
मी कटिंग कधी आणि दाढी कधी करावी? म्हटलं हा काही प्रश्न आहे का? नाही म्हणे सोमवारी करू नये, शनिवारी करू नये असं म्हटलं जातं. मग आपल्या महानुभावांसाठी नपाळाचा दिवस कोणता आहे का ज्या दिवशी करू नये? हे अज्ञान, अन्यथा ज्ञान काय येतं? धर्म आपल्याला माहित नाही. त्यातून आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. कितीतरी भगिनी मला फोन करतात की बाबा मला दररोज सकाळी 8 वाजता ते 9 वाजेपर्यंत पारायण करायला लावलेलं, पण कधीतरी धावपळीत 8:15 होतं, मग मला दोष तर नाही लागणार? आपण त्याच्या अधीन झालेलो आहे. भीती आहे मनामध्ये, अज्ञान आहे. मला 21 दत्तात्रय कवच म्हणायला लावलेले आहे, परंतु गडबडीत, घाई गडबडीत कधी कधी होत नाही, नाही तर खूपच स्पीडली होतं, मग दोष तर नाही लागणार? मी 21 वेळा करू की 51 वेळा करू की 108 वेळा करू? दत्तात्रय कवच किती वेळा करायचं, कशासाठी करायचं हे काहीच माहित नाही. दत्तात्रय कवच करायचं का नाही हेही माहित नाही. ते दत्तात्रय कवच आपल्या दत्तप्रभूंच्या अनुषंगाने दैवराटीच आहे का हे माहित नाही. यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, तो म्हणतो, मी म्हणतो, हा म्हणतो मी 21 वेळा केलं, माझी जी जी अडचण आहे ती दूर झाली, मग तो 51 वेळा करायला लागतो. इतकं अधीन झालेलं आहे आपल्याला तत्वज्ञानापर्यंत पोहोचायला. हे सारे अडथळे आहेत. हे अडथळे जोपर्यंत आपल्या डोक्यातून निघत नाही आणि विधी किंकरत्व आपल्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. हे जोखड आपल्या मनातून काढावं लागेल. या दोषातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि हे ग्रस्त आश्रमांना सांगितलंय, हे वासनिकांना सांगितलंय देवानी, विधीच्या अधीन होऊ नका, विधीच्या बाहेर पडा, विधीच्या बाहेर पडून परमेश्वराची भक्ती करा. विधी अविधीचं समजून ज्ञान घेऊन अविधी होता कामा नये. कोणता अविधी आहे, कसा अविधी आहे, कशाने अविधी घडतोय हे समजून उमजून जर घेतलं, विधी नाही करता आला तरी चालेल, पण अविधी होता कामा नये. मग अविधी तो कोणता हे आपल्याला माहीतच नाहीये. पण आपण आपल्या मनानेच मन माळका केलेले आहे, पक्क करून टाकलेलं आहे. खिटी 5 ठरवलेले आहे दर शुक्रवारी. एखाद्या शुक्रवारी नाही जाता आलं, सकाळी जात होतो, दुपारी आलं, संध्याकाळी गेलो, तरी बाईच्या मनात पाल चुकते, तरी भीती वाटते, तरी फोन येतो, बाबा असं असं झालं, काय अडचण, काही दोष तर नाही लागला, काही पाप तर नाही लागलं. इतकी भीती आपल्या मनामध्ये. आणि हे अनुभव आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त असतात. तुम्ही आम्हाला जेव्हा विचारता तेच अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो, वेगळं काही नसतं. पण देवाने काय सांगितलं, विधीच्या किंकर राहायचं नाहीये, स्वभावात धर्म झाला पाहिजे, नैसर्गिकरित्या धर्म सांभाळला पाहिजे. दररोज तुम्ही स्मरणाला उठता, एखाद्या दिवशी नाही उठतायत, थकले, नाही उठावं असं वाटत, नका उठू, बिंदास झोपून घ्या, काय टेन्शन नाही, त्यांनी काय होत. एखाद्या वेळेस गडबडीत तुम्ही सूत्रपाठाचं पारायण करता, एखाद्या वेळेस नाही जमलं, कंटाळा आला, करावं असं नाही वाटलं, किंवा पाहुणे आलेले, जमलं नाही, काही टेन्शन नाही. त्याचं दुःख मात्र केलं पाहिजे. तू वेळ ती परत भरून काढण्यासाठी आस धरली पाहिजे, आसक्ती केली पाहिजे. परंतु आपण सूत्रपाठाच्या पारायणापर्यंत अजून जातच नाही, गेलोच नाही. दत्तात्रय कवचाचं पारायण, संकष्टहरण स्तोत्र, कशाचं संकट आहे आपल्याला? आपल्याला देव भेटत नाही, सर्वात मोठं संकट आहे, त्याच्यातून भेटणार आहे ते मात्र आपण करत नाही. आपलं संकट आपलंच आहे. त्याच्यामुळे हे सारं बंद करून परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान 9 प्रकरणाचं दररोज आपण पारायण नाही करायचं, तो विधी नाही करायचा आहे, ते समजून घेण्यासाठी त्याचं वाचन करायचं आहे. वेळ भेटेल तसं आचार, आचार मालिका, विचार, विचार मालिका हे आपण समजून घ्यायचंय. धर्म काय आहे हे जोपर्यंत समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला धर्म सांभाळता कसा येणार, धार्मिकता करता कशी येणार? त्याच्यासाठी तुम्हाला दररोज सूत्रपाठात जावं लागणार आहे. आणि सूत्रपाठात जायचं तर सारा बाजूचं टाकलं पाहिजे. एक संजीवनी वनस्पती तुमच्या हातामध्ये आहे. संजीवनी वनस्पती म्हणजे काय? सर्व रोगांवर रामबाण उपाय. ते म्हणजे सूत्रपाठ, लीळाचरित्र. आता गाडी भर मुळ्या बाकीच्या काय कामाच्या, कशासाठी पाहिजे ते जोखड, त्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला कळणार नाही, समजणार नाही. आणि स्वभावात नैसर्गिकरित्या परमेश्वराचा धर्म आपल्याला पाळता पण येणार नाही. आपण तर पारायणाचे आता तुमच्याकडे होतच असतील, घरामध्ये वर्षातून एकदा पारायण, दोनदा पारायण, मुलीचं लग्न होत नाही पारायण,
मुलाचं लग्न होत नाही पारायण, बरं लग्न झालं इकडून तिकडून मुलं होत नाही पारायण, किंवा ते मुलगं चांगलं व्हावं पारायण, आता नवीन पारायण चालू झाले, सून भेटावी पण ती चांगली भेटावी त्याच्यासाठी पारायण, सूनही करते तिकडं पारायण, चांगली सासू भेटावी त्यासाठी पारायण. पूर्वी वेगळी गोष्ट होती, पूर्वी सुनांना टेन्शन राहायचं का सासू कशी भेटायची, आता टेन्शन वेगळंय, सासांना टेन्शन आहे सून कशी येईल, त्याच्यावर सारं घरातलं वातावरण पुढचा प्रवास अवलंबून आहे. आणि हे पारायण कोण करतं? साधू संत. कोणासाठी करतं? तुमच्यासाठी. पक्षकार सांगतात हे नवजाप्य, ऋतवैकल्य, अभिलाषा, दृष्टपर पारायण साधूंनी करू नये, कारण त्याचं जे आहे त्यांच्या माथी येत. आता लग्न होऊ नये म्हणून पारायण तुम्ही करून घेतलं आणि लग्न झालं योगायोगाने, असं कधी होत नाही. जिडं जोडलेलं आहे तिथंच होत असतं, जेव्हा व्हायचं तेव्हाच होत असतं, पण झालं त्याचा फायदा होतो. आता ते लग्न, त्या लग्नानंतर त्याचा प्रपंच, पुढचं सारं जे आहे प्रापंचिक गोष्टी, त्याला निमित्त कोण झाले? ते दोष लागणार कोणाला? आम्हाला काही सबसिडी दिली का? आम्ही यातून बाहेर पडलो पाहिजे, हे विविधी किंकरत्व आहे. तुम्ही स्वतः करायला लागाल त्यावेळेस प्रार्थनेत खूप मोठी ताकद आहे. जे बी अडचण आहे, प्रपंचात असताना अडी अडचणी, संसारात असताना अडी अडचणी हा अविभाज्य भाग आहे. अडचणी व्यतिरिक्त तुम्ही राहू शकत नाही, जगू शकत नाही. प्रार्थना, परमेश्वराला सकाळी उठा, प्रार्थना करा, चिंतन करा, शुद्ध भावनेने जी बी तुम्ही प्रार्थना कराल आणि जे तुमच्या हिताचं आहे ते परमेश्वर 100% करा. त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या गरज नाही, तुमच्या डोक्यात पक्क घुसलेलं आहे. ते अन्य लोक करतात, सत्यनारायण करतात वर्षातून, मग आपण एकदा पारायण करायचं. तुम्ही करा ना, मग तुम्ही दररोज करा, काय हरकत आहे तुम्हाला? पण तुम्ही नुसतं तुमच्या प्रपंचासाठी तुम्हीच कामाला नाही लागले, तुम्ही आम्हालाही कामाला लावलंय. आम्हालाच नाही कामाला, देवालाही कामाला लावलेले. प्रत्येक स्थानावर जा, नारळ बांधलेले असतात, कितीतरी नारळ बांधलेले असतात. विड्यांचा तर काल विषय झाला आपला, म्हणजे देवालाही कामाला लावलं. देवा हा विरा, हे नारळ आणि एवढी एवढी अडचण आहे, ही सुटली पाहिजे, अन्यथा परत पुढच्या शुक्रवारी परत ठेवल, परत पुढच्या शुक्रवारी परत ठेवल, आठवण करून देईल, आणि नाहीच केलं तर मग तुझ्या डोक्यावर नारळ बांधील. देवाला आपण कामाला लावले. इतकं विधी किंकर झालेलं आहे. परमेश्वर काय, कोण आहे आपल्याला समजतच नाही, कळतच नाही, यातून बाहेरच आपण पडत. परमेश्वर समर्थ आहे, तुमची प्रार्थना ऐकू शकता. ज्यावेळेस द्रौपदी माता अडचणीत होती, तिनं काय विडे वाहिले होते काय? देवाला विनंती केली होती का, देवा मला अडचणीतून काढ, पंचावतार उपार करून टाकील तुला, 5 खेटी घालील, 1000 साधू जेव घालील, असं काही म्हटलं होतं का? तिने फक्त प्रार्थना केली होती, देवा आता मी तुझी तू माझा, माझी लज्जा आता माझी राहिली नाही, मी तुझी, आता तू बघ काय करायचं. त्यावेळेस देव आले. प्रार्थनेत ताकद आहे, आणि ती प्रार्थना आपण आपल्यासाठी करावी, दुसऱ्यांसाठी पण करावी. ती भावना आहे परमेश्वराच्या तत्व सिद्धांताची. ते कोमळत्व, आपलं हृदय इतकं निरागस असलं पाहिजे की दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी, आपल्यामध्ये मनामध्ये संवेदना असल्या पाहिजे. तो परमेश्वराचा भक्त आहे. त्या संवेदना आपल्या बोथट झाल्या. का बोथट झाल्या? या साऱ्या विधीमुळे. आपण एक प्रोसेस करतो, एक रुटीन, एक यंत्रवत झालेलो आहे. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. नैसर्गिकता आपल्यामध्ये, स्वभावता, धार्मिकता करण्याची जी प्रवृत्ती ती राहिलीच नाही. का तर परमेश्वर आपल्याला समजलेलं नाही, कळालं नाही. आणि ग्रस्त आश्रमीला देवानी पूजनीय माईम भट्टच्या निमित्तातून सांगितलं का तुम्ही विधी किंकर होऊ नका. मग विधी किंकर न होतं मग काय करायचं म्हटले? विधी भावातीत व्हावे. विधी करायचा म्हणजे भाव असला पाहिजे. विधी करताय पण प्रोसेस ठेवायचं, करायचं, ते भावच नाही. आणि भाव सुद्धा कंटिन्यू राहील का? भाव तर व्यभिचारी, भाव तर बदलत असतो. आज जर विडा ठेवला आणि जर रिझल्ट भेटला तर भाव वाढेल, रिझल्ट नाही भेटला तर काही खरं नाही म्हटले. मग कोणाचं खरं नाही? या स्थानापासून नाही, मग दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्या स्थानावर. या साधूंकडून पारायण केलं, रिझल्ट नाही भेटला, मग दुसऱ्या साधूंकडून पारायण. विधीत भाव नाही, आणि विधी भावाच्या पलीकडं देवाने अपेक्षा केलेली. मग विधीच्या आणि भावाच्या पलीकडं आहे काय? विधीच्या भावाच्या पलीकडं आहे आचरण, त्याग, तत्वसिद्धांताचा स्वीकार करून परमेश्वर व्हावा या उद्देशाने आपली आध्यात्मिक प्रवास जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला ह्या बाकी गोष्टी करायची गरजच नाही. तर परमेश्वराची यंत्रणा आपल्यासाठी मग राबवायला सुरुवात होईल. आणि हे कर्मराटीमध्ये परमेश्वराने या वासनिक दशेत असताना या वासनिकांनी कसं धार्मिकता सांभाळावी यासाठी सांगितलेलं आहे.
भाव व्यभिचारी आहे, भाव बदलत राहतो. त्याच्यामुळं विधीच्या आणि भावाच्या पलीकडे आचरण हे ज्ञानावर आधारित जर असेल तर तो भाव टिकेल, तो भाव निर्माण होईल. तुम्ही दररोज उपहार दाखवता आणि त्या उपहारामध्ये असं कधी जाणवलं का थोडी भाजी कमी झाली, अर्धी चपातीच कमी झाली, 2 चपात्या ठेवल्या होत्या, दीडच राहिली, देवानी खाल्ली. देव तर भावाचा भुकेला आहे. परंतु तो भाव कधी निर्माण होईल, कसा निर्माण करायचा आपल्याला? दररोज स्वामी श्री चक्रधर बाईसांचा पाणी भात स्वीकारायचे, कितीतरी भक्तांचा उपहार स्वीकारला, सुदाम्याचे पोहे स्वीकारले, दानाईसाचा आंबा स्वीकारला. त्यासाठी काय देवाला काय केलं होतं? देवाला त्यांनी फक्त प्रार्थना केली, तळमळ केली होती, इच्छा केली होती, वासना केली होती. तो भाव एवढ्या टोकाला पोहोचला होता का परमेश्वराने ते स्वीकारलं. ते भाव आपल्यामध्ये निर्माणच होत नाही. एक प्रोसेस निर्माण झालेली, विधी. ते विधी एकदा उरकून टाकला बस आपलं काम संपलं असं आपल्याला वाटतं. तर आपण का करतो, कशासाठी करतो आणि कसं केलं पाहिजे, हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण जर करता येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रवास करत असताना दररोजच आपण हे करत राहतोय. आणि म्हणून देवानी ग्रस्त आश्रमांना सांगितलंय का तुम्ही काय करताय, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. त्या पद्धतीनं जर करायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ती समज, ती जाणीव झाल्याशिवाय पर्याय नाही. समज आणि जाणीव जर झाली तरच आपण त्या भावापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा भाव निर्माण करायचं इंजेक्शन नाही, गोळ्या नाही आहे. डॉक्टरकडे गेलो भावच निर्माण होत नाही, द्या, असं होत नाही कधीच. आपण आपल्या प्रपंचासाठी कितीतरी वेळा रडलेलो आहे, दुःख केलेलं आहे. थोडं काही झालं घरामध्ये तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण देवासाठी कधी आपल्या डोळ्यात पाणी आलं का? मी दररोज उपहार दाखवते देवा, तुम्ही कधीच स्वीकारत नाही. आलं कधी मनात? मी दररोज स्मरण करते, चिंतन करते, परंतु स्थिर मन होऊन मला काहीतरी असं वेगळं जाणवलं, असा प्रकाश पडला, असं कधी होतच नाही देवा. मी 850 वर्षापूर्वी का जन्माला आले नाही? देवाच्या सन्निधानात का जन्माला आले नाही? बायसांसारखं मला का सेवा करण्याची देवानी संधी दिली नाही? असं कोणतं वाईट कर्म केलं मी का मला ते अडथळे निर्माण झालेले आहे? आज जे मला करायचं आहे ते मी का करू शकत नाही? हा भाव, हे चिंतन, ही तळमळ, हे दुःख, ही अर्थता आपल्या मनामध्ये निर्माणच होत नाही. कारण का? तर आपण कोडगे झालो, कोरडे. पाण्यातला गुंडा देवाने सांगितलं पाण्यात असतो तर दररोज, तो बाहेरून ओला असतो पण आतला कोरडेपणा फोडल्यानंतर लक्षात येतं. तसंच आहे आपलं भावातीत, भावाच्या पलीकडे आपण गेलोच नाहीये. आणि भावक्रियेवरती आपला दररोज जोर आहे. सकाळी देवाला उठवणे भावक्रिया. आपण 6ला उठतो आणि आरती म्हणतो, उठ रे उठ बाप्पा करी कृपा. देव 3लाच उठेल राहते ना, आपण 6ला उठून आरती म्हणतो. आपल्याला ती रुटीन झालेलं आहे. देव काय झोपलेले असतात का? परंतु तो एक भाव आहे. देवाने सांगितलं 50 पायरी उठीचे, सारस्वत का? आणि आपण उठतो कधी, स्मरण करतो कधी, चिंतन करतो कधी, हे आपल्याला लक्षात येत नाही, जाणवत नाही. बऱ्याच ज्या गोष्टी आहे, उपहार भावक्रिया आहे, देवाची सेवना भावक्रिया आहे. वास्तविक परमेश्वराने विशेषाची स्थानाचं वंदन करायला लावलं, ते आपल्याला साधन आहे. आपण ते न करता बाकीचं करत बसतो. आचार करायला लावला, ते न करता आपण पारायण करत बसतो. त्यामुळं भाव निर्माण होत नाही. जे परमेश्वराने सांगितले ते जेव्हा कराल तेव्हा 100% भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि तो भाव परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि तो भाव निर्माण करायचा असेल तर शुद्ध विचार, शुद्ध भावना, शुद्ध हृदय, शुद्ध मन असायला पाहिजे, तेव्हा ते निर्माण होईल. अन्यथा आपल्याला फक्त करून टाकायचं, मोकळं व्हायचंय, बस, बाकी काही करायचं नाही. साधू संत आले तरी एक ती प्रोसेस असते. ठेवलं गंध, अक्षता, संकल्प, 2 दंडवत, पूजा, ओके, संपलं. भावच नाही, प्रोसेस झालेली, सवय झाली. त्या विधीच्या अधीन झालो आपण. कुठंतरी पाहिलं, कधीतरी ऐकत आलो ना, आपल्याला वाटतं झालं. होतं का? शेजारच्याकडून कोणाकडून तरी आपल्याला मदत घ्यायची, तरी आपल्याला रिक्वेस्ट करावं लागते, प्लीज मला मदत, मला ही वस्तू दे, दे वस्तू, असं म्हटल्याने देईल का तो?
माझ्यासाठी मदत कर म्हटल्याने करल का तो? एक मनुष्य मनुष्याला मदत मागताना रिक्वेस्ट करतो, इथं परमेश्वराने स्वीकारावं त्यासाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. ती अर्थात नाही, ती भावनात नाही, ती प्रार्थनात नाही. त्या प्रार्थनेत ताकद नाही. त्या प्रार्थनेत ताकद असेल तर देव पण येतील आणि देव पण स्वीकारतील. परमेश्वर काय म्हणतात? आसनी जाणी तळमळ आणि हट्ट केला तर आम्ही प्रेम देऊ शकतो. पण तो तसा हट्ट नाही आहे, तशी तळमळ नाही, तसं दुःख नाही, आर्तता नाही आहे. म्हणून आपण तिथपर्यंत पोचतच नाही. आणि एक ग्रस्त आश्रमातला तत्वज्ञान परमेश्वराने सांगितले पूजनीय माईम भटांना निमित्त करून. हे अत्यंत महत्वाचे. हे करत असताना म्हटले समाजात राहायचंय तुम्हाला. समाजात राहत असताना समाजाच्या व्यतिरिक्त राहता येईल का? समाजात राहत असताना समाजाच्या व्यतिरिक्त धर्म करता येईल का? त्यासाठी संग्रह पाळा. आणि याच्यात सर्वात जास्त कन्फ्युजन आहे तुमचं, सर्वात जास्त भ्रम आहे तुमचा. पण देवाने सांगितलं संग्रह पाळा. तुम्हाला सांगितलं बरं का, आम्हाला नाही. आम्हाला धर्म सांभाळायला लावलाय, देव सांभाळायला लावलाय. पण आता उलट झालेलं आहे. तुम्ही देव धर्म सांभाळताय आणि आम्ही संग्रह पाळतोय. पक्षकारांनी सांगितले, साधू संतांनी तर सुईचा सुद्धा संग्रह पाळू नये. इथं संग्रह वेगळा आहे. संग्रह म्हणजे समाज व्यवस्थेचा. हे सर्वात जास्त फोन मला येतात, बाबा आपण उपदेशी आहे, मग आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे आणि आता तिथं जावं का नाही, तिथं खावं का नाही, काय करावं, दोष तर नाही लागणार. देवाने संग्रह पाळायला लावलाय. वास्तविक समाजात राहत असताना समाजाचे संकेत आपल्याला पाळावत लागतील, सांभाळावत लागतील. परंतु धर्म सांभाळून तो संग्रह पाळायचा आहे. संग्रह पाळता पाळता धर्मच विसरून गेले तर? यासाठी धर्माची जाणीव आपल्याला असणं गरजेचं, धर्माचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं. आणि ज्ञान आणि जाणीव असेल तर समाजात तुम्ही कुठे जात तरी तो धर्म सांभाळून तो संग्रह सुद्धा पाळाल तुम्ही. अनेक गोष्टी आहे. इकडे जावं लागतं, लग्नाला जावं लागतं, कार्यक्रमाला जावं लागतं, काही आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुद्धा असतात अन्य ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी तर बऱ्याचशा ज्या मुली आहे ते इकडं आल्यानंतर सासरच्या घरी उपदेशी असतं, उपदेश घ्या 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 म्हणतात, त्या उपदेशी घेत नाही. कारण का? यांनी सांगितलं तू उपदेश घेतला तर तुला जाता येणार नाही. त्यांच्या इथं असा कार्यक्रम असतो, तिथं कार्यक्रम असतो, तिथं जाताच येणार नाही. ती म्हणते जर माहेरी जाता येत नसेल, तिथं सहभागी होत नसेल तर त्याच्यापेक्षा उपदेशच नको. हा भ्रम आहे, अज्ञान आहे. देवाने तर संग्रह पाळायला लावलेला आहे. तिथं गेल्याने काय लगेच धर्मभ्रष्ट होणार आहे का तुम्ही? समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळावं लागतील. परंतु कशा पद्धतीने सांभाळायचं, कशा पद्धतीने त्याला धर्म सांभाळून आपल्याला समाज व्यवस्था सांभाळायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. देवाने सुद्धा संग्रह पाळला, समाज व्यवस्था पाळली, सृष्टी व्यवस्था पाळली. देव सांगतात चातुर्वर्णामध्ये भिक्षा मागा, घरनं निवडीत भिक्षा मागा. पण गेल्यानंतर विशिष्ट ठिकाणी फक्त विशिष्ट लोकांच्या घरीच भिक्षा मागायला लावली देवाने. याचं कारण ती समाज व्यवस्था तशी होती, त्यांनी संग्रह पाळला. लोक आल्यानंतर, महाजन आल्यानंतर निकेनी असते, तुमचा परिवार कसा आहे काय देव विचारतात. संग्रह पाळला. आचार्यांचे मावस भाऊ आले भेटायला, त्यांना वेद नाही बोध नाही, फक्त यांना भेटायला आले म्हणून आचार्यांकरी देवाने त्यांना सांगितलं यांना वाहना घेऊन द्या. संग्रह पाळला. आपण अरे दोष लागेल, हे जाईल का, ते जाईल का, ते जाईल का. कितीतरी लोकांमध्ये भ्रम आहे, कितीतरी लोकांमध्ये अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. आणि ते अन्यथा ज्ञान यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. संग्रह पाळायचा आहे म्हणजे काय पाळायचं आहे? धर्म सांभाळून संग्रह पाळायचा, समाज व्यवस्था पाळायची आहे. कुठे तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता, पण मग काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. रस्त्याने जाताना आपण गाडी चालवतो, ट्रॅफिकचे नियम पाळतो. चालताना सुद्धा आपण डाव्या बाजूनी चालायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कडेनी चालायला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी कसं चालायला पाहिजे, सर्व आपण पाळतो. तसे धर्माचे काही नियम आहेत, ते नियम जर समजून उमजून समाज व्यवस्थेमध्ये आपण राहिलो तर आपल्याला धर्माची अडचण येणार नाही. आणि आपल्या विषयी, आपल्या धर्माविषयी जी लोकांमध्ये जी समज आहे, संभ्रमावस्था आहे, अज्ञान आहे, भीती आहे, ती पण निघून जाईल. बऱ्याच ठिकाणी या गोष्टी येतात आणि स्त्रियांना जास्त येतात. हळदी कुंकाला जावं लागतं, वट सावित्री पौर्णिमा असते, साऱ्या बाया गल्लीतल्या वट सावित्री पौर्णिमेला जाते, मान वंच करते म्हटले जात नाही. का बरं? काय प्रकार आहे? त्यांना सांगता पण आलं पाहिजे. उलट त्यातून तुम्ही बाहेर पडले हे तुमचं भाग्य आहे. त्यांना सांगता आलं पाहिजे की अरे सकाळी आमची कटकट झाली तर दुपारी नीटन संध्याकाळी परत कटकट होती, 7 जन्माचं काय घेऊन बसले. हा जो वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आहे,
आणि खरंच मी म्हणतो, खरंच प्रत्येक बाईला असं वाटत असेल का, एखादी असेल भोळी बाबडी तुमच्यासारखी, का 7 जन्म असू द्या, जाऊ द्या, आता काय, आत्ता सांभाळतोय नंतरही सांभाळू, परंतु मनातून तर काही आत्ताच कंटाळा आलेला आहे, आत्ताच वैतागलेलो आहे आपण, त्रस निर्माण झाला. आणि तो त्रस निर्माण झाला पाहिजे. तो त्रस निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही इकडं पण येत नाही. तो त्रस कशातून, ज्ञानातून झाला पाहिजे. का काय अनंत जन्म अनंत सृष्टी हेच केलं, लाख वर्ष, 10,000 वर्ष, 1,000 वर्ष केलंय, तर 100 वर्ष तेच करतोय. हा त्रस निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण इकडे येत नाही. आणि दुःखामध्ये देव आठवतो आपल्याला. दुःख आलं, अडचणी आल्या का, संकट आले का, मग आपलं सारं आठवतं आपल्याला. समाजात राहायचा तो संग्रह पाळायचा आहे. आणि तो संग्रह तुम्हाला पाळायला लावलेला आहे, आम्हाला नाही पाळायला लावला. आम्ही आमचा देव पाळायचा आहे. मी एका ठिकाणी गेलो, साधू संत लग्न होतं, त्यावेळेस मी वासनिक दशेत होतो. साधू संत आले, म्हणजे काय लग्नाच्या ठिकाणी, म्हणजे संग्रह पाळायचा आहे. तर चांगली गोष्ट आहे, बाबा संग्रह पाळतात. कोणत्या शिष्याचा कधी वाढदिवस, त्यांच्या लग्नाचा कधी वाढदिवस, मुलाचा कधी वाढदिवस, बाबांचा बरोबर फोन यायचा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बाबा आहे, सर्व सांभाळतात. जेव्हा याच्यात पडलो तेव्हा हे आपण करायचं ते करू राहिले. रिलेशन मेंटेन, देवाशी रिलेशन मेंटेन आम्ही करायचं, आणि तुम्ही समाजाशी मेंटेन तुम्ही करायचंय. परंतु आपण ते मेंटेन करता करता फार मेंटल होऊन गेलो, पण तरी आपल्या लक्षात येत नाही. कारण धर्मच आपल्याला कळत नाही, समजत नाही, लक्षात येत. भीती झाली निर्माण. त्याच्यामुळे कुठं जायचं, कधी जायचं, कशा पद्धतीने जायचं, जायचं की नाही जायचं, कसं टाळायचं, हे सर्व संग्रामामध्ये येतं. समाजाला टाळून आपल्याला जगता येत नाही, समाजाला टाळून धर्म नाही, समाजाला टाळून आपल्याला धार्मिकता करता पण येणार नाही. तो भ्रम आपण निघून काढला पाहिजे. परंतु त्यावरती जी कुशलता आहे, बौद्धिक कुशलता, व्यावहारिकता, नॉलेज, सेन्स, हा आपल्याला असला पाहिजे. आणि म्हणून तो संग्रह आपल्याला देवाने स्वतःहून सांगितलाय, पाळा. समाजात राहायचे, समाजाचे संकेत टाळता येणार नाही. मला दररोजचे अनुभव येतात. आता मध्ये एक फोन आला, म्हणले आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे, ते उपदेशी नाहीये, मी उपदेशी आहे, परंतु आम्ही एकामेकाचा आदर ठेवून आमचा देव धार्मिकता करतो, परंतु जवळचे मित्र आहे, अत्यंत जवळचे बाबा. म्हणलं मग काय अडचण आहे, त्यांच्या मुलांनी सुसाईड केली म्हणले अचानक. आता काय करावं, मी आमच्या गुरुबांना विचारलं, ते म्हणले 12 वर्ष त्याच्या घरी जायचं नाही. झाली का पंचायत. मला असं क्षणभर वाटलं का धर्म सोडून द्यावा. जो मित्र माझ्यासाठी आडी अडचणीच्या संकटाच्या काळात उपयोगी आला, त्याच्या 12 वर्ष जायचं नाही त्याच्या घरी, हा कोणता धर्म आहे. अज्ञान अगोदरच त्याच्यात बाबांनी बॉम्ब टाकला. मग त्यांनी मला फोन केला, असं असं झालं. म्हणले आता फटाफट आंघोळ करायची, टेन्शन घ्यायचं नाही, देव करायचा, लगेच जायचं, सिव्हिलला जायचं, तिथं जायचं, घरी जायचं, काय करायचं करायचं, सांत्वन करायचं, जी मदत करायची ती करायची, आणि घरी येऊन परत स्वच्छ हातपाय धुवून देवपूजा करायची, जेवण करायचं, स्मरण करायचं. दररोज तिथं जायचं, दररोज भेटायचं, फक्त खाणं पिणं टाळायचं, संग्रह पाळायचा आहे. समाजाच्या जर असं जर झालं तर तो म्हणशील असे कोणते महानुभाव आहे, तो महानुभाव होता होता तुझ्या निमित्ताने तो कधीच होणार नाहीये. हा कोणता प्रकार आहे. एका गावामधून मला फोन आला गोकुळाष्टमीच्या 2 दिवस अगोदर, म्हणजे आमच्या गावात गोकुळाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी होते म्हणे बाबा. निम्म गाव उपदेशी, निम्म बिगर उपदेशी. पण बिगर उपदेशीच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणे, एक मृत्यू झाला म्हणे. आता काय करावं, 2 दिवसावर गोकुळाष्टमी आली, मोठ्या प्रमाणात साजरी करतो, सारी तयारी झाली, गोकुळाष्टमी साजरी करायची, परंतु मोठ्या प्रमाणात नाही. सर्व उपदेशी लोकांनी यायचं मंदिरात, विडा अवसर करायचा, काय करायचं, स्मरण चिंतन करा, अर्धा तास दंडोत घाला, आणि साऱ्या उपदेशी लोकांनी त्याच्या घरी जायचं सांत्वन करायला. त्याच दिवशी जायचं, बसायचं, सांगायचं ही दुःखद घटना घडली, चुकीचं आहे, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही दरवर्षी गोकुळाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी करतोय, तुम्हाला माहिती आहे, परंतु ह्या दुःखद घटनेमुळे आम्ही ती केली नाही, साध्या पद्धतीने केली. तो मानवांक आकर्षित होईल का निगेटिव्ह होईल, अनुकूल होईल का प्रतिकूल होईल, संग्रह पाळायचा आहे तुम्हाला. त्यावेळेस तो निर्णय घेता आला पाहिजे. आणि तुम्हाला हे जे प्रसंग आहे हे नामधारक वासनिकांना क्षणोक्षणी पाऊल येत राहतात, याच्यावरती बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला पुढच्या सूत्रांकडे जायचं आहे.
संग्रह पाळायला लावलं देवाने. आता हे संग्रह पाळायचा कसा, काय, केव्हा, कुठं, याचा सेन्स घेऊन आपण समाजात राहत असताना धार्मिकता सांभाळली पाहिजे. आणि याचा सर्वात जास्त संबंध आपलाच येतो, नामधारक वासनिकांचाच येतो. त्याच्यामुळं कुठे जाण्याला काही अडचणी नाही. प्रसादाच्या बाबतीत तीच अडचण. बाबा तिकडे गेलो, प्रसाद घ्यावा लागतो. मग काय करावा, आपण तर प्रसाद खात नाही. स्पष्ट सांगावं, माझा धर्म मी सांभाळतोय, आमचा नियम आहे, आम्ही गुरु केलेला आहे, आम्हाला चालत नाही, पण आम्ही सहभागी झालोय, तुमच्यापर्यंत आलो शुभेच्छा देण्यासाठी. ही हिंमत आपण ठेवलीच पाहिजे. आणि हे कधी सांगायचं, किती वेळा सांगायचं, एकदा किंवा दोनदा. तिसऱ्यांदी तेच म्हणतात तुम्हाला चालत नाही, पण या, हा अनुभव आहे की नाही तुम्हाला. तुम्ही अगोदरच नाही आम्हाला चालत नाही, जाणंच बंद केलं तर मग ती शंका पण येते, यार आपल्याकडे कोणी येईल मग आपल्या लग्नाला, आपल्या मौतीला. नाही तर आजकाल जीव इतका स्वार्थ झालेला आहे, मौतीला जाण्याचे प्रमाण काय आहे का आपल्या मौतीला कोणीतरी यावं म्हणून. तिथं सुद्धा आपला निस्वार्थपणा नाही आहे, जीव स्वार्थी आहे. त्याच्यामुळे हे जीवन जगत असताना, धार्मिकता करत असताना, प्रपंचात राहत असताना एक नैसर्गिकता, स्वभावता आपल्यामध्ये आली पाहिजे. धर्म जडजड नाही वाटला पाहिजे, भीतीदायक नाही वाटला पाहिजे, धोकादायक नाही वाटला पाहिजे, अडचणीचा नाही वाटला पाहिजे, नॅचरल वाटला पाहिजे. नॅचरल, वेगळं काहीच वाटलं नाही पाहिजे आपल्याला. आणि हे वागताना, हे बोलताना, हे राहताना समाजावरती आपला प्रभाव पण पडला पाहिजे. अशा पद्धतीचा आपला आचार, तत्व, सिद्धांत असले पाहिजे. तत्वामध्ये तडजोड नाही, सिद्धांतात तडजोड नाही, आचारात तडजोड नाही. अन्य लोक बघा किती अधीन असतात विधीच्या, ते कधीच त्यांचा धर्म टाळत नाही, जे करायचं तेच करणार. मग तुम्ही किती तत्वज्ञान सांगा, आणि तुम्हाला मात्र तुमच्या धर्म सांभाळायची वेळ आली तर लगेच अडचणी, प्रॉब्लेम, दोषण, काय करून, कसं काय करून, किती अडचणी, किती मनात येतं. का तर धर्म कळाला नाही, त्यांना काहीच कळालेलं नसतं, अज्ञान असतं. ते किती पक्के असतात. तुम्हाला 4 गोष्टी कळाल्या, तुमचं पक्केपणा कुठं जातो, लगेच पळून जातो. म्हणून या ज्या साऱ्या गोष्टी आहे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हिंसा न करावी, हिंसा पाप, पापातो नर. आपण समाजात राहत असताना, आपण प्रपंचात राहत असताना सर्वात जास्त हिंसा होण्याची शक्यता आहे. आता हिंसा म्हणजे तुमच्या डोक्यात एकच आहे का, कायच्या तरी प्राण्याला मारणं, पण मानसिक हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे, शारीरिक हिंसा आहे. एकामेकाला वाईट बोलणं, अपमान करणं, टाकून बोलणं. अजून काय बोलता तुम्ही, कसे बोलतात, काय बोलतात ते, टोमणे मारून बोलणं. तर आपली खासियत आहे, स्पेशालिटी आपली. याच्यातून किती हिंसा होते. देव म्हणतात, एका व्यक्तीला एका वेळेस जर आपण असं अपमानास्पद वागणूक दिली आणि त्या वेळेस त्याला त्यावेळेस आठवल तितकं वेळा आपण त्याची हिंसा केली. त्याच्यामुळे हे समाजात राहत असताना हिंसेचं खूप लक्ष आपण द्यायला पाहिजे. कोणाचं मन दुखेल, कोणाला अपमानास्पद वाटेल, कोणाविषयी इकडून तर तिकडं, तिकडून तर इकडं. हाच धर्म, ही धार्मिकता आहे. आपल्याला जर एखादी बातमी कळाली तर आपल्याला असं वाटतं का कधी दुसरीला सांगेल, आणि तिनं सांगेल राहते मी तुलाच सांगितलंय, कोणाला सांगू नको, आणि तिने 50 लोकांना सांगून आलेलं राहते. तुम्ही परत पुढचं तेच. आपल्याला काय करायचंय असा विचार जेव्हा तुम्ही कराल आणि त्याचा त्याग कराल, तेव्हा तुम्ही खरे महानुभाव झाले. दुसऱ्याची सांगण्याची तळमळ तुम्हाला इच्छा होईल, इकडून तर तिकडं, तिकडून तर इकडं वाद घाल, ही काय बोलली, तो काय बोलला, तो असा वागला, तो तसा वागला. ही हिंसाच आहे. आणि ही हिंसा नाही, विकृती सुद्धा आहे. या विकृतीतून आपण बाहेर पडणं म्हणजे धर्मावरती असणं. अग्रस्त आश्रमांमध्ये आपल्याला या गोष्टी टाळाव्या लागतील. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी टाळू तेव्हा धर्माच्या चौकटीत बसू, आणि तेव्हाच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जावं लागेल. पुढचं अत्यंत शेवटचं वचन आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे, आणि तेच आपल्याकडून पाळलं जात नाही. ते जर आपण पाळलं तर देव आपल्यापासून दूर नाही. नैतिकता धर्माचा पाया आहे. नैतिकता आपल्या सामाजिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, आपल्या वैयक्तिक जीवनात, विचाराच्या अनुषंगाने, व्यवसायाच्या अनुषंगाने, व्यवहाराच्या अनुषंगाने नैतिकता म्हणजे सत्यता पाळली पाहिजे. देव सांगतात, परद्रव्याचे नावे पडिला कवडा, हात करून न घ्याव. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याच्या सत्तेचा पैसा, कवडा,
एक रुपया रस्त्यावर पडलेला आहे तो सुद्धा घेण्याची अभिलाषा निर्माण नाही झाली पाहिजे, इच्छा निर्माण नाही झाली पाहिजे. नैतिकता जो सांभाळील तोच परमेश्वरापर्यंत पोचेल. आणि हे नामधारक वासनिकांसाठी सांगितलेलं तत्वज्ञान, ज्या अर्थी आम्ही तिथून इकडे आलो त्या अर्थी हे आम्हाला लागू पडतं. यातूनच आम्ही पास झालेलो आहे. आणि इकडे येऊन जर आम्ही अनैतिकता केली तर देव भेटल का आम्हाला? देव माझा इकडं तिकडं कराल तर वाराणसी फेडाल, आणि वाराणसी कराल तर कुठं फेडाल? इकडं तिकडं काही केलं आपण. कर्मराटीमध्ये काय म्हण आहे, काही केलं इकडं तिकडं तर वाराणसी काशी आहे, तिथं जाऊन मग प्रायचित्त घ्यावं लागतं. तसं आपण इकडं तिकडं काही कळत न कळत गेलं तर आपण देवाकडे प्रायचित्त करतो, प्रसव मोडतो. पण इथंच येऊन केलं तर कुठं करायचं, कोणाकडे करायचं? देवाकडे येऊन माफी मागतो, पण देवाच्या ठिकाणी केलं तर काय करायचं? म्हणून नैतिकता आपल्या धर्माचा पाया आहे, तो जो सांभाळील. आता अनेक याविषयी खूप बोलण्यासारखं आहे. व्यावसायिक लोकांच्या मनात असं वाटतं की खोटं बोलल्याशिवाय धंदाच होऊ शकत, पण तसं नाहीये. तुम्ही जितकी नैतिकता सांभाळाल तितका देव धर्म तुम्हाला सांभाळत राहील. खोटं बोलणं आहे, अभिलाषा करणं आहे, दुसऱ्याच्या वस्तूची, दुसऱ्याच्या गोष्टीची, दुसऱ्याच्या पैशाची, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आज भ्रष्टाचार किती वाढलाय. जिथं नाही तिथं वरचा पैसा. यांना देवधर्म कधीच भेटू शकत नाही, कळू शकत नाही, समजू शकत नाही. जितकं पाहिजे, जितकं भेटतंय त्यात समाधान असणं म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत असतं समाधान. मग तो आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्हालाही समाधान नाही, तुम्हालाही समाधान नाही. काय आहे, किती आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही याचाच जास्त चिंतन करतो आपण. त्याचंच आपल्याला टेन्शन असतं. त्यातून बाहेर पडून आपण जोपर्यंत समाधान पावत नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने नैतिकता सांभाळत नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि परमेश्वराला हे तत्वज्ञान सांगताना निमित्त कोण झालं? पूजनीय माईभट. माईभट विचारताय, ग्रस्त आश्रम आणि संन्यास आश्रमामध्ये भक्ती केल्या जाते, तर ग्रस्त आश्रमाचा धर्म कोणता, धार्मिकता कोणती, ते देवाने हे सांगितलेलं आहे. आणि हीच वासनिकांची अस्थिपरी. आता वासनिकाच्या अस्थिपरीमध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. मी सांगत असतो आणि मी प्रयोग केले ते की आचार मालिकेच्या सूत्रांमध्ये जेव्हा आपण जातो तो 50% वचनं तुम्ही याच ठिकाणी याच परिस्थितीत पाळू शकतात. आचार्य योग्यता, विचारी दृढता, आचाराच्या बाजूने जेव्हा विचार कराल आणि एखादं वचन जरी तुम्ही पाळाल तरी विचारामध्ये दृढता निर्माण होऊन परमेश्वराच्या भक्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तरच परमेश्वर तुम्हाला जवळ करील आणि तुमच्यातलं परमेश्वरातलं अंतर कमी होऊ शकतं. अन्यथा आचाराचा काही आपला संबंध नाही, आपल्याचा विचारही करत नाही आपण आणि करतोय धार्मिकता, त्याला काही अर्थ नाही. थोडंसं करायचंय परंतु कृतीत करायचंय, प्रॅक्टिकल करायचंय, आपल्या जीवनामध्ये उतरवायचंय. आम्ही कितीतरी बडबड करत राहिलो आणि ते बडबड आमच्या हृदयात नसेल, आमच्या विचारात नसेल, आमच्या कृतीत नसेल, त्या बडबडीला काय उपयोग आहे का? म्हणजे हे पहिले आपण आपल्याला उतरवायचंय. आचार्य त्याचा धर्म आहे, आचार जो करेल त्याचा धर्म आहे. आणि मग तुमचा धर्म तुम्हाला मिळवायचा आहे तर कसा मिळवायचा आहे? यात वाचनाच्या माध्यमातून मिळवायचा आहे. आणि पूजनीय माईभटांनी पुढे जाऊन देवाला सांगितलं, विचारलं की देवा, सांगितलं ग्रस्त आश्रमाचा आचार, आता आम्हाला संन्यास आश्रमात प्रवेश करायचा आहे, तुम्हाला सुद्धा तो प्रवेश करायचा आहे. मग पुढं मला काय करावं लागेल, कसं राहावं लागेल? परमेश्वरांनी सांगितलेला धर्म निवृत्तीपर असल्यामुळं संन्यास आश्रमासाठीच आहे. परंतु त्यात नामधारक वासनी ग्रस्त येतात आणि त्यातून किती तो करतो त्यावरती त्याची पुढची चाल ठरत असते. परंतु देवाने त्यावेळेस अनेक वचनं, अनेक दृष्टांत सांगितले, परंतु पहिलं वचन स्वामी श्री चक्रांच्या मुखीचं, ती ब्रह्मवाणी साधू संतांसाठी, संन्यासांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. त्याच वचनामध्ये सारा आचार, सारी अस्थिपरी दडलेली आहे. प्राप्त विषयांचा त्याग करावा, पहिलं वचन आहे देवाचं. प्राप्त विषयांचा त्याग करावा. संन्यासाश्रमात घुसत असताना, प्रवेश करत असताना प्राप्त विषय मग काय? महादायशाला देवाने सांगताना सांगितलं, विक एक मुख, विकतो हजारो मुख. देणं घेणं, पाहू आवडं, खाऊ आवडं, मान पान, पैसा अडका, हेच आवड, तीच निवड, तीच निवड.
पूजा पाती सर्व 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 विषयच विषय. हे जग सारं विषयाने भरलेलं आहे. प्राप्त विषयांचा त्याग, ज्या ज्या वेळेस तो तो विषय प्राप्त होईल त्या त्यावेळेस त्यांनी त्यागाची प्रवृत्ती ठेवणं, तो संन्यास. तो संन्यास आश्रमाचा पहिला नियम आहे. आणि त्याच्यातच सारी आस्तीपरी दडली, त्याच्यातच सारा आचार दडला, त्याच्यातच अनुसरण दडलं, आणि त्याच्यातच परमेश्वर प्राप्ती दडली. आपण त्यागच करत. तो त्याग तुम्ही करायला शिकले आणि तिथून सुरुवात झाली तर इकडे आल्यावर कराल, अन्यथा करू शकत नाही. आपल्याकडे त्या प्रथा आहे बघा काही. आज आपल्याकडं एक दीक्षा झाली, त्या दीक्षार्थींचं पण खूप खूप अभिनंदन. परंतु आपल्याकडे प्रथा आहे, दीक्षा झाली का लगेच त्यांची पूजन करायचं. पूजन कशाचं? पैशाचं. ते म्हणतात लेट झालं. तर सुरुवातच तिथं प्राप्त विषय. आणि द्रव्य, परमेश्वर म्हणतात द्रव्य आणि यंत्र सेवेतो हा जीव धर्मापासून जातो. जड पदार्थ आहेत, चेतन पदार्थ. धर्मापासून गेला जीव. द्रव्य अस्तित्व माझे, द्रव्यात सारा इन्क्लूड आहे. प्राप्त विषयाचा त्याग करायचा आणि प्राप्त विषय लगेच भेटतो तो घ्यायला सुरुवात करायची. होत नसतं. सुरुवातच तुमची तिथून. देवाने एकच वचन सांगितलंय आणि त्या वचन समजावण्यासाठी बरेच दृष्टांत पण दिलेली. ती लीळा तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल ना. आम्ही तेवढंच लक्षात जरी ठेवलं ना, प्राप्त विषय, मग मान असेल, पान असेल, पैसा असेल, जड पदार्थ असेल, साऱ्या साऱ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आणि ती कसं सवय लागली, नावडत नावडत सेवितेची आवडून ठाके. एकदा का नावडत नावडत घेतलं, जाऊ द्या काय होतं बाबा घ्या. आणि ही सारी सवय तुम्ही लावली, बाबा आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे ना. बाबा गेला तरी चालेल, बाबा असा गेलेला आहे, पण आम्हाला भेटलं पाहिजे. बाबा तुम्ही असे गेलेलेच ना, गेलेले म्हणजे पार गेलेले. घ्या, आम्हाला भेटलं पाहिजे. सुरुवात तुमच्यापासून. त्याला दोषी तुम्ही आहे. काल आता त्या दादांनी प्रश्न विचारला, धर्मात पैशाचा काय संबंध. इतका पैसा झाला, जर आम्ही व्याजाने पैसे द्यायला लागलो तर आम्ही धर्मावर आहे का, धर्मात आहे का. आणि हे वास्तविक सत्य आहे. कोणाला किती केव्हा कुठं द्यायची ही कुशलता, ही व्यावहारिकता जोपर्यंत तुम्ही पाळत नाही तोपर्यंत तुम्हाला धर्म पण भेटणार नाही. कितीतरी अशा गोष्टी आहे का तुम्ही जे देतात ते जर वाया जात असेल तर. मला आता 4 दिवसापूर्वी एक भिक्षुक आले माझ्याकडे. आता हे सारे मटेरियल मला भिक्षुकच देत असतात. मी काही कुठं जास्त खूप फिरत नाही. म्हणजे काय सांगू बाबा, आमच्या मार्गामध्ये बाबांना ब्लँकेट आले म्हटले. एका XYZ व्यक्तीनं, तुमच्या मार्गात किती लोक आहे, 500 ब्लँकेट पाठवून दिले. आता थंडीचे दिवस आहे. बाबाने ते गथुडे तसेच वरती टाकून दिले आणि गथुडे टाकून दिले. कोणाला तर वाटले नाही थंडीचे दिवस आले ना. आम्ही दररोज चिंतन करतोय बाबाचे ब्लँकेट कधी येतील, बाबाचे ब्लँकेट कधी येतील. आणि एक दिवशी मग कोणीतरी आठवण करून दिली. जेव्हा ब्लँकेट पाहायला गेलो तर 60% ब्लँकेट उंदरांनी खायला होते. सारी साफसफाई केली, 40% आता आपल्यापर्यंत येतील. तर बाबाला प्रश्न पडला, तर 40% कोणाला द्यावा आणि कोणाला नाही द्यावा. ते परत नीट बांधून परत वरती ठेवले. उंदीर आहेच खायला. देणाऱ्याची काय भावना. कशासाठी दिले, का दिले. प्राप्त विषयांचा त्याग करावा. दिले कोणासाठी, त्याचं त्याला लगेच देणं हे साधूचं लक्षण आहे. याच्यात बसायचं तर पहिले ग्रस्ताश्रमाच्या आचारात तुम्हाला बसावं लागेल. आणि तुमच्या याच्यात आम्ही बसलेलो असेल तर इथं आम्ही ते सांभाळू शकू. अन्यथा देव इतका सोपा नाही, धर्म इतका सोपा नाही. परंतु देवाने अत्यंत सोपा करून आपल्याला सांगितलेला आहे, सोपा करून आपल्याला दिलेला आहे. ती आपलं ज्ञानाच्या माध्यमातून घेऊन धर्म सांभाळत असताना काय काय अडी अडचणी येतील, त्या अडचणीवर कसं मात करायचं, परमेश्वरांनी सर्व तत्वज्ञानात आयडिया दिलेल्या आहे आपल्याला. त्या आयडिया आपण घेतल्या पाहिजे. बोलताना कसं बोलावं, काय करावं, खाताना कसं खावं, काय खावं, किती खावं. आचाराच्या 11 सूत्र देवाने फक्त खाण्यावर सांगितलेले. किती खायचं, केव्हा खायचं, कुठं खायचं, कशा पद्धतीनं खायचं. आपलं तर सारं जीवन खाण्यावरच चाललंय. सकाळी खाल्लं तरी संध्याकाळी काय करायची भाजी लगेच आपल्या डोक्यात येते, काय करायचं. संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळचं काय लगेच नियोजन राहतं आपल्यामध्ये. एक
धर्म म्हणजे एक लाईफस्टाईल आहे, एक रीत आहे, जीवन जगण्याची एक कला आहे, एक पद्धत आहे. सुंदरपणे जीवन जर जगायचं असेल तर धर्माच्या तत्वज्ञानानुसार, परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार जर तुम्ही जगले तर तुम्ही स्वस्थ चित्त राहाल. स्वस्थ चित्ते बुद्धी समृद्धी. स्वस्थ चित्तता निर्माण झाली तर बुद्ध स्थिर राहील, आणि बुद्धी स्थिर राहिली तर स्मरण, चिंतन, आचार सारंच करा. हेच बिघडलं, यंत्रच बिघडलं. शरीर बिघडलं का मन बिघडतं. साधा काटा टोचला तरी आपल्या डोक्यामध्ये अस्थिरता निर्माण होते. बाकीच्या गोष्टी आल्या तर पहिलं हे सांभाळायचंय. देवाने पहिले सर्वात अगोदर काय दिलं आपल्याला? शरीर दिलं. लहान बाळाला काय असतं? शरीरच असतं, दुसरं असतं का? मन, विचार, भावना काय असतं का? काहीच नसतं. त्याने ते कसं सांभाळलं त्याच्यानुसार त्याला मग ते सारं भेटत असतं. आणि हे सांभाळत असताना धर्मातून आपण आपल्यातून धर्म सांभाळत असताना जर प्रवास करत राहिलो तर नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचू. अनुसरल्याशिवाय पर्याय नाही. अनुसरणासाठी आपल्याला निग्रह करावा लागेल, नियम करावा लागेल, इच्छा ठेवावं लागेल, वासना करावं लागेल, आणि सुरुवात यापासून करावं लागेल. जे जे आजपर्यंत आपल्याला कळत नव्हतं, समजत नव्हतं, आज कळालंय. आत्तापासून वेळ कधीच गेलेली नसते. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही तोपर्यंत वेळ आपल्या हातात आहे. एकदा खड्ड्यात गेली की वेळ संपली. खड्ड्यात जायच्या अगोदर जे करायचंय आणि ते आत्ताच करायचंय, आजपासून करायचं. अशी वासना जेव्हा ठेवाल तेव्हाच परमेश्वर प्राप्त होईल. यावरती काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.